जय भीम. संविधान फाउंडेशन तर्फे आयोजित संविधानाची पाठशाळा याच्या 35व्या शाळेत आपला सर्वांचे स्वागत आहे. सर्वप्रथम मी घटनाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. संविधान फाउंडेशनच्या या शाळेत आज माननीय नूरखा युसुफ खान पठाण आज उपस्थित आहेत आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता. ही जी संविधान पाठशाळा आहे ही संविधानाच्या जागरणाचा एक भाग आहे आणि माननीय इजेड खोब्रागडे सर यांनी 2005 साली नागपूर जिल्हा परिषदेत सीईओ असताना संविधानाची ओळख हा जो उपक्रम सुरू केला त्याच्या अंतर्गत हे संविधानाचं कार्य सुरू आहे आणि 2005 नंतर प्रत्येक शाळेत संविधानाची प्रास्ताविका लावण्यात आली, ज्याद्वारे विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रिअम्बल मधील शब्द कानावर पडतील आणि त्यांना त्याचे अर्थ माहीत होतील आणि त्यांच्याद्वारे घरोघरी ह्या संविधानाची भावना पोहोचेल या दृष्टिकोनातून हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. इजेड खोब्रागडे सरांच्या सतत प्रयत्नांनी 2008 साली राज्य शासनाने 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस साजरा करता एक आदेश काढला आणि तेव्हापासून महाराष्ट्रात 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा होत आहे. परत खोब्रागडे सरांच्या प्रयत्नांनी 2015 पासून केंद्रीय शासनाने देखील GR काढला आणि तेव्हापासून भारतीय संविधान दिवस हा 26 नोव्हेंबर म्हणून देशभर साजरा होत आहे. आणि जी संविधानाची ही जी प्रास्ताविका आहे ही प्रास्ताविका ही संविधानाचं एक जे उद्देश आहे ते सांगते आणि या उद्देशात त्या संविधानातली भावना, एकात्मता, बंधुता आणि राष्ट्राप्रती जे त्याचं प्रिअम्बल मध्ये ज्या भावना, ज्या शब्द सांगण्यात आलेले आहे ते याद्वारे लोकांपर्यंत संविधानाची भावना पोहोचवण्यात येत आहे. 26 नोव्हेंबर रोजी जे संविधान दिन जो साजरा होतो या संविधान दिनानिमित्त नागपुरात अनेक कार्यक्रम सुरू झाले. हा दिन नागपूरला 2005 साली जो संविधान दिन म्हणून साजरा झाला तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे आणि आता संविधान दिन रोजी अनेक कार्यक्रम देशभर आयोजित केले जातात. संविधान फाउंडेशन द्वारा देखील जनजागृती करता वॉकेथॉन, संविधान साहित्य संमेलन, संविधान परिषद असे अनेक कार्यक्रमाद्वारे ही संविधानाची भावना जनमानसात पोहोचवण्यात येत आहे. संविधान जरी 1950 सालापासून लागू झालं तरी आजपर्यंत वंचितापर्यंत ते पोहोचलं नाही. अनेक लोकांना त्याच्याबद्दल जाणीव तर नाहीत, पण जे भटका समाज आहे, मांगारोडी समाज आहे, अशा समाजातही हे अजूनपर्यंत संविधान पोहोचलेलं नाही. म्हणून संविधानाची ही चळवळ जनमानसापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे आणि म्हणून संविधान फाउंडेशन त्या दृष्टीने कार्य करत आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी नूरखा युसुफ खान पठाण यांना आपण बोलावलेलं आहे. पठाण सर हे 14 वर्षापासून रायगड जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि हे सतत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य करत असतात. अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करताना यांना बाबासाहेबांप्रती जिज्ञासा उत्पन्न झाली आणि त्यांनी बाबासाहेबांबद्दल वाचन केलं. बाबासाहेबांना समजता त्यांना तथागत माहीत झाले आणि त्यांनी बौद्ध धर्माचा देखील अभ्यास सुरू केला. संविधान आपण बाबासाहेबांचे विविध क्षेत्रातील कार्य, 22 प्रतिज्ञा, संविधानाची वैशिष्ट्ये या विषयांवर समाजात सतत प्रबोधन करत असतात. ज्या संविधानाच्या मदतीने बाबासाहेबांना प्रबुद्ध भारताचे स्वप्न बघितले तेच संविधान अजून बहुतांशी जनतेपर्यंत पोहोचले नाही. म्हणून आपण संविधानाची क्लिष्ट भाषा टाळून एक साध्या सोप्या भाषेत सर्वांना समजेल आणि इव्हन 8व्या वर्गातील मुलाला देखील समजेल अशा सोप्या भाषेत
संविधानाची कलमे, त्याची पार्श्वभूमी, त्या संबंधित घटना दुरुस्त्या, संबंधित कायदे व इतर माहिती सोप्या शब्दात अगदी 2 मिनिटाच्या पोस्टद्वारे आपण सांगत असता. संविधान हे बाबासाहेबांनी लिहिले आहे व त्याचे लाभार्थी हे बौद्ध समाजातीलच लोक आहे, अशी एक चुकीची समजूत समाजात आहे. हा चुकीचा समज जेव्हा तुम्ही लोकांपर्यंत तो चुकीचा समज नष्ट करण्याचे प्रयत्न करतात, तेव्हा लोक आपल्याला विचारतात की आपण बौद्ध आहात का? कारण की संविधानाबद्दल हे बौद्ध विचारवंतच बोलत असतात, असा आजपर्यंतचा समज आहे. आतापर्यंत आपण संविधानाविषयी 223 भाग तयार करून व्हायरल केले आहेत. त्यामुळे लोकांमधील संविधानाबद्दल अनेक गैरसमज दूर होत आहे. आपला हा अमोल असा प्रयास पूर्णपणे यशस्वी व्हावा, अशी आम्ही संविधान फाउंडेशन तर्फे अपेक्षा करतो. आणि आजच्या या कार्यक्रमात संविधानिक हक्क, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार या विषयावर बोलण्यास आपल्याला विनंती करतो. माननीय नूरखा युसुफ खान पठाण सर. धन्यवाद सर. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध या खंडप्राय देशाला अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं सर्वसमावेशक संविधान बहाल करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझा आवाज येतो का? हो येतोय. नाही प्रियांबलचं वाचन राहिलं ना. हो प्रियांबल. हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मी क्रांती खोब्रागडे ह्या आमच्या संविधान फाउंडेशनच्या सदस्य आहे, IRS आहेत आणि उपायुक्त आयकर विभाग आहे. यांना मी संविधानाच्या प्रास्ताविक वाचनाकरता आमंत्रित करतो. सर्वांना जय भीम. सर, मी प्रास्ताविका वाचते, नंतर आपण आपलं बोलण्याला प्रारंभ करा. भारताचे संविधान प्रास्ताविका. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. थँक्यू. धन्यवाद क्रांती. सर पठाण सर. धन्यवाद सर. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध या विद्वतापूर्ण आपल्या भारताला अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं संविधान बहाल करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनी, आत्ताच ताईंनी आपल्याला प्रास्ताविका वाचून दाखवली. खूप सुंदर पद्धतीने ही प्रास्ताविका आपल्या समोर मांडण्यात आलेली आहे. यात नाही म्हटलं तरी संपूर्ण संविधानामध्ये नेमकं काय आहे त्याचा एक थोडक्यात सार याच्यामध्ये आहे. आपण जर प्रास्ताविका बघितली तर त्याच्या सर्वसाधारणपणे 3 भाग करण्यात येतात. एक म्हणजे हा संकल्प कोण करतोय, दुसरं म्हणजे आम्ही आमचा देश कसा बनवणार आहे, आणि तिसरं म्हणजे आम्ही आमच्या देशातील नागरिकांना काय देणार आहोत. ह्या 3 भागांमध्ये ज्यावेळेला आपण प्रास्ताविकेचं विवेचन करतो तेव्हा आपल्याला आपल्या संपूर्ण संविधानामध्ये नक्की काय अभिप्रेत आहे, काय सांगितलेलं आहे, काय दिलेलं आहे, काय करायला सांगितलेलं आहे, हे सर्व स्पष्ट होतं. आणि शेवटी काय म्हटलंय की आम्ही हे प्रास्ताविका जी आहे स्वतःप्रत अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. म्हणजेच काय की याच्यातली जी मूल्य आहेत, सर्वसाधारणपणे आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, विविध प्रकारचे न्याय आपण त्याच्यामध्ये अभिप्रेत आहेत. तर हे सगळे फक्त राजकीय एक केवळ राज्य पद्धती म्हणून आपण बघत नाहीये, तर ते स्वतःप्रत अर्पण करत आहोत. म्हणजे आपल्या वैयक्तिक जीवनात सुद्धा आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन करणार आहोत, असा संकल्प आपण ह्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून करत आहोत. आणि म्हणूनच
म्हणजे ही जी प्रास्ताविका आहे, मी तर म्हणतो की आम्ही भारताचे लोक म्हणण्याऐवजी आम्ही जगाचे लोक जरी म्हटलो तरी कुठलीही मानवतावादी दृष्टिकोन असणारी व्यक्ती ती कधी नाकारू शकत नाही. एवढी व्यापक अर्थाने ही प्रास्ताविका आपल्या संविधानाचे निश्चित आहे. या प्रास्ताविकेमध्ये आपण बघितलंय की आपण आपल्या भारतीय नागरिकांना काय देणार आहोत, तर आपण निश्चितच त्यांना स्वातंत्र्य देणार आहोत, समता देणार आहोत, बंधुता देणार आहोत, विविध प्रकारचे न्याय देणार आहोत. मग आता हे न्याय, हे समता, ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत, तर ह्या आपण कशा आणि किती मर्यादेपर्यंत देणार आहोत, तर ह्या सर्वांचं सुंदर विवेचन जे आहे, तर ते आपल्या राज्यघटनेच्या भाग 3 जे मूलभूत अधिकार आहेत, तर त्याच्यामध्ये अतिशय सविस्तर पद्धतीने बाबासाहेबांनी मांडलेले आहे. खूप सुंदर पद्धतीने मांडलेले आहेत. सर्वसाधारणपणे आपण जर बघितलं तर अनुच्छेद 14 ते 35 म्हणजे 12 ते 35 आहे ऍक्च्युली, परंतु 12 मध्ये राज्याची व्याख्या आणि 13 हा जो आहे तर तो आपल्या सुरक्षा कवच आपण ज्याला म्हणूया आपल्या मूलभूत अधिकारांचा, अशा पद्धतीने मांडलेला आहे. परंतु ह्या 14 ते 35 मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सुरुवातीला 7 मूलभूत अधिकार आपल्याला देण्यात आलेले होते. आता मूलभूत अधिकार म्हणजे नक्की काय आहे? मूलभूत हा शब्दच बरंच काही सांगतो. म्हणजे जे मुळात असलेले, जे जन्मतः मिळालेले. एक माणूस म्हणून त्याला जगण्यासाठी, त्याला प्रतिष्ठेचं किंवा म्हणजे जगणं म्हणजे केवळ कसंही जगतो असा त्याचा अर्थ नाही. त्याला सन्मानपूर्वक जगता आलं पाहिजे. त्याला प्रतिष्ठापूर्वक जगता आलं पाहिजे. म्हणजे एक मानव म्हणून जगताना ज्या ज्या बाबी महत्वाच्या आहेत, जे जे अधिकार त्याला मूलतः असले पाहिजे, त्या सगळ्या अधिकारांना आपण मूलभूत अधिकार असं म्हणतो. आता भारतीय राज्यघटनेमध्ये जे मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत, तर ते सर्व भारतीयांना देण्यात आलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीवर्ण किंवा लिंगावर्ण किंवा प्रदेशावर्ण कुठल्याही प्रकारचा भेद न ठेवता हे सगळे मूलभूत अधिकार सगळ्या भारतीयांना देण्यात आलेले आहेत. मग आता हे मूलभूत अधिकार कोणते होते आपल्याला देण्यात आलेले? तर ज्यावेळेला सुरुवातीला 7 मूलभूत अधिकार होते की ज्याच्यामध्ये समानतेचा अधिकार आहे की जो आपल्याला अनुच्छेद 14 ते 18च्या दरम्यान देण्यात आलेला होता. त्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार आहे की जो आपल्याला अनुच्छेद 19 ते 22च्या दरम्यान देण्यात आलेला आहे. त्यानंतर 23 आणि 24 मध्ये आपल्याला शोषणाविरुद्धचा अधिकार देण्यात आलेला आहे. शिवाय 25 ते 28च्या दरम्यान आपल्याला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. 29 आणि 30 मध्ये आपल्याला सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार देण्यात आलेला आहे. आणि अनुच्छेद 31 मध्ये आपल्याला संपत्तीचा अधिकार देण्यात आलेला होता. परंतु नंतर पुढे काय झालंय की सर्वसाधारणपणे 44व्या घटना दुरुस्तीने 1978 मध्ये हा संपत्तीचा अधिकार काढून घेण्यात आला आणि त्याला 300 क प्रमाणे कायदेशीर अधिकारामध्ये रूपांतरित करण्यात आला. त्यामुळे तो आता आपला मूलभूत अधिकार नाहीये, तर तो आता आपला कायदेशीर अधिकार आहे. परंतु पुढे जो आहे तर संविधानिक उपाययोजनांचा अधिकार म्हणून आपल्याला अनुच्छेद 32 ते 35च्या दरम्यान देण्यात आलेला आहे. आता हे जे मूलभूत अधिकार आहेत, तर हे मूलभूत अधिकार खरं म्हणजे सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. सगळ्या भारतीयांना माहीत असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला नक्की प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्यासाठी आपलं भारतीय संविधान काय देतंय याची जाणीव प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. आता नाही म्हटलं तरी काय होतं, ते एक गंमत म्हणजे मी सातत्याने हा सार्वजनिक जीवनामध्ये असताना अनुभव घेतोय. संविधान म्हटलं की पॅरलल शब्द त्याला आरक्षण येतो, रिझर्वेशन. संविधान, आरक्षण. हा, मग ते कुणाला आहे? मग ते फक्त बौद्ध नाही. म्हणजे 510 जाती आहेत टोटल, त्यापैकी एक बौद्ध आहे. म्हणजे 509 एका साईडला पडतात आणि केवळ बौद्ध एक फोकस होते. आणि त्यामुळे होतं कसं, बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे ना, मग केवळ ते बौद्धांसाठी आहे आणि आरक्षणापुरतच मर्यादित आहे. म्हणजे इतकं चुकीच्या पद्धतीने म्हणजे संविधानाला प्रेझेंट करण्यात पण आलेलं असेल, आहे पण, आणि आपणही ते जाणता अनुभवलेलं असेल आणि जाणीवपूर्वक त्याच्या संदर्भामध्ये अपप्रचार, गैरप्रचार केले जातात. आणि हे करणारे कोण आहेत? तर सर्वसाधारण प्रस्थापित वर्ग की ज्यांची मक्तेदारी ह्या संविधानाने 1950 ला संपवलेली आहे. म्हणजे याच्या अगोदर त्यांना काहीतरी विशेष अधिकार होते आणि त्यावेळेला ते संविधान लागू न होण्या अगोदर ते विशेष अधिकार वापरत होते आणि बाकीचे ते मान्य करून त्याप्रमाणे त्यांना ते देही पाहायला करत होते. परंतु गंमत काय झाली की जसंही संविधान लागू झालं, अनुच्छेद 14 आला आणि काय सांगितलं, कायद्यासमोर सगळे समान आणि कायद्याचं सगळ्यांना समान संरक्षण. संपलं ना, विशेष अधिकार कुठे गेले? डाऊन झाले ना, म्हणजे मापात आले ना. राजा आणि रंग एका मापात येऊन गेला. मग अशा वेळेला ज्या संविधानामुळे आमचे जे विशेषाधिकार आहेत तेच जर संपुष्ट झाले तर साहजिकच आहे आम्हाला त्याच्याबद्दल द्वेष पसरवणं गरजेचं आहे. या गरजेपोटी कदाचित ते तसं करत असतील. परंतु सर्वसामान्य माणूस सुद्धा ते काही प्रत्यक्षात न जाणून घेता, संविधान न समजून घेता, यांच्या भूलथापांना, यांनी वेगवेगळ्या पद्धतीने लावलेल्या अर्थांना बळी पडतो आणि संविधानाबद्दल गैरसमज निर्माण व्हायला मोकळी गुम निर्माण होते. त्यामुळे निश्चितच खोब्रागडे सरांनी जी संविधान की पाठशाळा नावाचा जो उपक्रम राबवला आहे, अतिशय कौतुकास्पद आहे. बघा, लक्षात घ्या, खूप कौतुकास्पद आहे.
कारण संविधानाची जनजागृती ही मुळात प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचणं गरजेचे आहे. आता एक विचार प्रवाह मी थोडस विषयांतर करून बोलतोय, मला जाणीव आहे मी थोडस विषयांतर करून बोलतोय, परंतु मला गरजेचं वाटतं म्हणून बोलतोय. मी थोडासा विषय माझा घेणारच आहे. काय होतंय, ज्यावेळेला संविधान हे बाबासाहेबांनी लिहिलंय अशा पद्धतीचा एक म्हणजे भावनाशील मुद्द्याने बौद्ध समाज याच्याकडे बघतो, त्यावेळेला माझ्या असा अनुभवात आलेला आहे. 10-12 वर्षात मी बौद्ध समाजात खूप चांगल्या प्रकारे वावरतो, माझे खूप चांगले संबंध आहेत सगळ्यांशी. त्यावेळेला असं आठवतं की त्यांना तो फक्त एक भावनिक मुद्द्याच्या स्वरूपात बहुतांश लोक त्याला बघतात. म्हणजे मी सगळेच म्हणतोय अशातला भाग नाही बरं, बहुतांश लोक भावनिक केवळ म्हणजे त्यात काय ते फारसं माहित नाहीये, त्यातल्या तरतुदी काय आहेत त्यातल्या फारशा त्या माहित नाही, पण ते केवळ बाबासाहेबांनी लिहिलेला आहे, तो एक काहीतरी भावनिक मुद्दा आहे. त्या अनुषंगाने बघून त्यांचे सुद्धा खूप मोठे गैरसमज संविधानासंदर्भात आहेत. त्यामुळे ते संविधानाचा म्हणजे प्रचार करतायत किंवा उदो करतायत किंवा पर्टिक्युलर काही मोजके शब्द सोडले ना, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय वगैरे वगैरे वगैरे, हे 4-5 शब्द संविधानाशी जोडले की म्हणजे आम्हाला संविधान समजलं, असाही छोटासा एक गैरसमज काहींच्या मनात आहे. त्यामुळे निश्चितच सरांनी जो उपक्रम राबवलेला आहे संविधान की पाठशाला, हा मुळात म्हणजे अगदी सुरुवात बौद्ध धम्मी जे आहेत, अनुयायी जे बाबासाहेबांचे आपण म्हणजे अगदी जवळच्या भावनिक स्वरूपात म्हणू शकतो, तर त्यांना सुद्धा सुरुवात सगळ्यात अगोदर हे माहिती होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्यांचा हा उपक्रम खरंच खूप स्तुतीपूर्ण आहे. बाकी इतर समाजाला सुद्धा ह्या गोष्टीचं माहित होणं कंपल्सरीच आहे. कारण संविधान म्हणजे काय पर्टिक्युलर एका कुठल्या विशिष्ट समाजासाठी, लोकांसाठी, गटासाठी नाहीच आहे. तर ते सगळ्या म्हणजे आ सेतू हिमाचल अगदी माझ्या कातकरी बांधवापासून ते सवर्ण अवर्ण काय असतील नसतील त्या सगळ्यांसाठी एका मापात आहे. आणि हे सगळ्यांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत संविधानाचं महत्व लक्षात येणार नाही. आणि त्यासाठी ह्या संविधानाचे मूलभूत अधिकार आहेत ते सगळ्यांना समजून घेणं खूप गरजेचं आहे, की आपल्याला नक्की काय अधिकार दिले जातात. ते 6 अधिकार जे आता उपलब्ध आहेत ते आपल्यासाठी किती इम्पॉर्टन्स आहेत, किती इम्पॉर्टंट आहे आपल्याला प्रतिष्ठापूर्वक जगण्यासाठी. आता त्यापैकीच जो असलेला एक म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे, ज्या विषयावरती आज आपल्याला बोलायचंय, तो सुद्धा आपल्या सर्व भारतीयांना जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्या इथे नाही म्हटलं तरी धर्म हा मुद्दा जो आहे तो खूप सेन्सिटिव्ह पद्धतीने बघितला जातो. धर्म हा मुळातच भारतीयांचा अगोदरपासूनच एक सेन्सिटिव्ह मुद्दा असलेला आहे. आणि अशा वेळेला ह्या इथे असलेल्या विविध अगदी 5-6 प्रमुख धर्म, आणखीन 6,400 जाती वगैरे वगैरे, या सगळ्यांचा समावेश आपल्या भारतात आहे. आणि या सगळ्यांना जर आज भारत एक संध बांधून ठेवू शकलेला आहे, आज जर का सर्वजण एकत्र जर जे आहेत, तर ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांनी ह्या म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा जो इतका विस्तृत स्वतःच्या जीवनाच्या अनुभवावरून अर्थ डोक्यात घेऊन मांडलेला आहे आपल्या संविधानामध्ये, त्याचाच परिणाम आहे की आज आपला संपूर्ण देश एकसंध आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या विविध धर्मीय, विविध जातीय लोकांना घेऊन आहे. आता आपण जर बघितलं की धर्म म्हणजे नक्की काय आहे, आता आपण धर्माच्या संदर्भात जर आपण बघितलं तर प्रत्येकाच्या या संदर्भामध्ये खूप वेगवेगळ्या संकल्पना आहेत. धर्माच्या बाबतीमध्ये कोणी त्याला ईश्वर, आत्मा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींशी जोडतं, कोणी पंथांशी जोडतो. तर सर्वसाधारणपणे त्याची एक छोटीशी व्याख्या काय करता येते, तर अशा मूल्यांचा संग्रह की ज्याच्या आधारे लोक आपले जीवन जगत असतात, असं एक धर्माची एक सर्वसाधारण आपण छोटीशी व्याख्या करू शकतो. किंवा मूल्यांचा समुच्चय की ज्यांच्या आधारावर, ज्यांच्या नियमाप्रमाणे ते आपलं वैयक्तिक जीवन असेल, सामाजिक जीवन असेल ते जगत असतात. अशा पद्धतीचा आपण लावू शकतो. परंतु काय होतं माहितीये, ही धर्म संकल्पना प्रत्येक व्यक्तिगणित बदलत जाते. आता जर का तुम्ही गाडगे बाबांना विचारलं की धर्म म्हणजे काय आहे, तर त्यांचं उत्तर तर अगदी डोक्याला झिंझिण्या आणणारं उत्तर आहे. काय म्हणतात ते, तर भुकेलेला अन्न, तहानेलेल्याला पाणी, उघडे नागड्याले वस्त्र, बेघराईले आसरा, बेकाराईले रोजगार, दुःखी झालेले हिंमत, गरीब मुलाईले शिक्षण, गरीब तरुण तरुणाईचे लग्न, अंधू पंधू रोगाईले औषध, मुक्या प्राण्यांना अभय, हीच आहे देवपूजा आणि हाच आहे रोकडा धर्म. म्हणजे जर का आपण संतांच्या भाषेत धर्माची परिभाषा लक्षात घ्यायचा प्रयत्न केला, तर त्यांनी माणसात देव शोधला आणि त्यांची सेवा करण्यालाच आपला धर्म मानला. आता ही झाली त्यांच्या दृष्टीने, म्हणजे प्रत्येकाची आपली जी वेगवेगळी संकल्पना आहे. आणि त्यामुळेच आपल्या राज्यघटनेत जरी आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की कुठेही राज्यघटनेमध्ये धर्म या संकल्पनेची व्याख्या दिलेली नाही. कारण ती व्यक्तिगणिक बदलत जाते. कोणाला धर्मासंदर्भात काय त्याचे विचार आहेत हे प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. त्यामुळे आपल्या राज्यघटनेत सुद्धा अशी कुठलीही व्याख्या आपल्या त्याच्यामध्ये दिली नाही. कारण तो अतिशय संवेदनशील भाग आहे. म्हणजे आपला भारत जो आहे ना, तो धर्माच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. म्हणजे जराही काही थोडंसं आपल्या मनाविरुद्ध काही झाल्यासारखं वाटलं की लगेच आमच्या भावना दुखावल्या जातात. म्हणजे इतक्या कमजोर भावना आपण धर्माच्या संदर्भात ठेवलेल्या आहेत की थोडी जरी गोष्ट अशी थोडी विरुद्ध वाटली की लगेच आपल्या भावना दुखावल्या जातात. आणि नको नको ते प्रताप आपल्या इथं सातत्याने होताना दिसतात.
निश्चितच या सगळ्यांचा गोष्टीचा म्हणजे जो विचार आहे तो घटनाकारांनी बाबासाहेबांनी वगैरे केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण इथं ते मांडलेलं आहे. धर्म स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला जे दिलेलं आहे तर त्याचा अर्थ काय आहे की सर्वसाधारणपणे आपल्या बुद्धीला आपल्या सत्सविवेक बुद्धीला ज्या पद्धतीने पटेल वाटेल त्या पद्धतीने आपण आचरण करणे. सत्सविवेक बुद्धी हा शब्द खूप महत्वाचा आहे बरं. म्हणजे मला वाटेल मी कसंही वागेल कसंही करेल असा त्याचा अर्थ अजिबात नाही. सत्सविवेक बुद्धी हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे थोडक्यात धर्म स्वातंत्र्य अर्थ काय आहे की आपल्या देशात प्रत्येक व्यक्तीला आपल्या पद्धतीने धर्माचे आचरण करण्याचा, त्याचा स्वीकार करण्याचा, त्याचा प्रसार प्रचार करण्याचा, या सगळ्या बाबींचा म्हणजे आपल्याला अधिकार दिलेला आहे. आता धर्म म्हटल्यानंतर केवळ हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख वगैरे एवढंच मर्यादित आपल्या देशामध्ये नाही, लक्षात घ्या. याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा प्रकार आहे. म्हणजे जर का तुम्ही आता हिंदू धर्माचा विचार केला, त्यात शैव आले, वैष्णव आले, तुम्ही मुस्लिमांचा विचार केला त्यात मग सिया आले, सुन्नी आले, तुम्ही जैन धर्माचा विचार केला त्यात दिगंबर आले, श्वेतांबर आले. अगदी धम्मात जरी विचार केला तरी त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला महायान, हीनयान असल्या पद्धतीच्या म्हणजे काही वेगळे प्रकार निश्चितच दिसून येतात. म्हणजे प्रत्येकाचे आचरण करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. प्रत्येकाला मान्यता ज्या आहेत त्या सुद्धा मानण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, आचरणाच्या पद्धती वेगळ्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा जे अधिकार आहे तर तो राज्यघटनेने आपल्याला दिला. बरं आता आणखीन एक गंमत आहे बरं. म्हणजे आपल्याला असं वाटत असेल की बा धर्माचा जो अधिकार आहे तर तो अनुच्छेद 25 ते 28 दरम्यान देण्यात आला आहे. उघड म्हटलेला आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार अनुच्छेद 25 ते 28. पण एवढ्या पुरता मर्यादित तो विषय नाहीये, लक्षात घ्या. आपण जर का राज्यघटनेचा अतिशय डीप मध्ये जर विचार केला तर याच्या अगोदर जे आपण काही अनुच्छेद अभ्यासलेले असतात राज्यघटनेतील ती सुद्धा बघा कशी धर्म स्वातंत्र्याशी जुळतात बघा. आता उदाहरणच द्यायचं ठरलं तर अनुच्छेद 14 आहे. अनुच्छेद 14 काय सांगतो की कायद्यासमोर सर्व समान आहेत, कायद्याचं सर्वांना समान संरक्षण आहे. हा मग आता समान संरक्षण कोणाला आहे? सर्वांना आहे. म्हणजे मग तुम्ही कोणत्याही जातीचे असा, कोणत्याही धर्माचे असा, कोणत्याही पंथाचे असा, इथं भेद होणार आहे का? नाही. म्हणजे इथं तुम्ही कुठल्याही जरी धर्माला अंगीकृत म्हणजे स्वीकारलेला असेल, मान्य तुम्ही केलेला असेल, तरीही तुमच्यावर इथं कुठलाही अन्याय होणार नाही. तुम्हाला कायद्यासमोर समानच मानलं जाईल. शिवाय त्याचं संरक्षण पण तुम्हाला समानच दिलं जाईल. अनुच्छेद 15 आहे. अनुच्छेद 15 काय सांगतं की तुमच्यावर कुठल्याही प्रकारे म्हणजे तुमच्यासोबत धर्म, वंश, जात, लिंग अशा 5 विविध प्रकारे तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही. तिथं पण स्पष्टपणे उल्लेख आला की धर्म ही संकल्पना तिथं गौण आहे. त्याचा आधार घेऊन तुमच्यावर म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही. म्हणजे इथेही तुमच्या धर्म स्वातंत्र्याला मान्यता देण्यात आलेली आहे. अनुच्छेद 16 आहे. काय सांगताय की रोजगाराची संधी देताना तुमच्या सोबत धर्म, जात, वंश, लिंग अशा वेगवेगळे 7 प्रकार दिलेले आहेत की यांच्यानुसार तुमच्या सोबत भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे इथे तुम्ही कुठल्याही धर्माचे असले, कुठल्याही जातीचे असले तर इथं सुद्धा तुम्हाला त्या गोष्टीचा आधार घेऊन संधी नाकारली जाणार नाही. म्हणजे इथं सुद्धा तुमच्या धर्म स्वातंत्र्याचा म्हणजे जो आहे तर तो स्वीकार केला गेला आहे. अनुच्छेद 17 आहे. काय म्हणते अनुच्छेद 17? अस्पृश्यता नष्ट करण्यासंदर्भामध्ये. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या कृतीमुळे जर एखादा धर्म भ्रष्ट होतोय किंवा मग धर्म भ्रष्ट होऊ नये म्हणून त्याला त्या कृतीपासून रोखलं जात आहे, त्या कृती करण्यापासून त्याला थांबवलं जातंय. म्हणजे कुठेतरी त्याच्या धर्म स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो घाला घालण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. म्हणजे कुठे ना कुठे इथे सुद्धा आपल्याला हा जो अनुच्छेद 17 आहे तो धर्म स्वातंत्र्याशी म्हणजे आपल्याला जुळताना दिसतो. त्यानंतर अनुच्छेद 19 आहे की जिथे तुम्हाला अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. म्हणजे इथे पण तुम्ही जेव्हा धर्माचं आचरण करता त्यावेळेला कुठे ना कुठे तुमच्या धर्मालाच तुम्ही व्यक्त करत असतात ना. तुम्ही तिथं त्याला मुक्तपणे व्यक्त करत असता. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला अभिव्यक्त होण्याचं जे स्वातंत्र्य आहे तर तो सुद्धा तुमच्या धर्म स्वातंत्र्याचाच स्वीकार करतो, पुरस्कार करतो. म्हणजे केवळ 25 ते 28 पुरताच हा विषय महत्वाचा नाहीये. तर मागच्या 14 असेल, 15 असेल, 16 असेल, 17 असेल, 19 असेल या सगळ्या अनुच्छेदांमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या धर्म स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना आपल्याला आपली राज्यघटना दिसते. आता आपण जर बघितलं आपल्या धर्म म्हणजे आपण व्यक्तीबद्दल बोलतोय की राज्यघटनेने अशा पद्धतीने व्यक्त केलंय. मग आपल्याला प्रश्न पडतो, मग आपल्याला व्यक्तीला सांगितलंय धर्मी राज्य, मग आपल्या राज्याला पण धर्म आहे का? मग याचं उत्तर कुठे भेटतं? तर याचं उत्तर आपल्याला 42व्या घटना दुरुस्तीमध्ये भेटतं, जे 1976 ला करण्यात. काय त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली की आपल्या राज्यघटनेमध्ये 42व्या घटना दुरुस्तीने एक धर्मनिरपेक्षता नावाचा शब्द जोडण्यात आला. अगोदर तिथं पंथनिरपेक्ष आणि त्याच्यावर तुम्ही बघितलं असेल की मागे त्यांना म्हणजे काय तर अद्यावत प्रत मिळाली नाही म्हणून मूळ प्रत शोधली आणि पुस्तकात छापूनही टाकली. त्याच्यावरनं बराचसा गदारोळही माजला. म्हणजे पंथनिरपेक्षतेच्या ऐवजी आपण कुठे काय शब्द टाकला की धर्मनिरपेक्षता. आणि धर्मनिरपेक्षता ह्या शब्दाला सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्यता दिली. कारण त्याला जबाबदार नाही म्हटलं तरी 14 पासून 19 पर्यंत जे आपण कलम बघतो आहोत तर त्यांच्या आधाराने पंथनिरपेक्ष हा शब्द आपण वापरू शकत नाही.
धर्मनिरपेक्षताच आपली खऱ्या अर्थाने ओळख आहे आपल्या राज्यघटनेची. आणि म्हणजेच काय की आपलं राज्य जे आहे ना, ते निधर्मी असेल, धर्मनिरपेक्ष असेल. म्हणजे आपल्या राज्याचा भले कुठला अधिकृत धर्म नसेल, परंतु तरीही आपण काय करणार आहोत, तर राज्य सर्व धर्मांसाठी, राज्य म्हणजे शासन व्यवस्था जी काय असेल ती सर्व धर्मांसाठी समान तत्वांवरती काम करेल, अशा पद्धतीचा अर्थ आपल्याला अभिप्रेत आहे. मग याच्यावर एक केस म्हणजे साधारणतः एस.आर. बोमाई विरुद्ध भारतीय संघ 1994 मध्ये एक म्हणजे केस दाखल झाली होती सुप्रीम कोर्टात. त्याच्यात सुद्धा सुप्रीम कोर्टाने धर्मनिरपेक्षतेचा अर्थ अतिशय स्पष्टपणे सांगितलेला आहे की राज्याला अधिकृत असा स्वतःचा कुठलाही धर्म नसेल, परंतु तो सर्व धर्मांसाठी समान पातळीवर काम करेल, कोणत्याही धर्मासाठी झुकतं माप देणार नाही. मग आता राज्याला कोणताही धर्म नाही म्हटल्यानंतर त्याच्या संदर्भात पण एक आणखीन केस सुप्रीम कोर्टात दाखल झाली. मग राज्य नास्तिक आहे का, असा पण प्रश्न सुप्रीम कोर्टाला विचारण्यात आला. इथेही सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना सांगितलं की राज्याला जरी कुठला धर्म नसला तर तरीही राज्य हे नास्तिक नाही. का नास्तिक नाही, तर तो कुठल्याही धर्मासंदर्भात का होत नाही, सर्व धर्मांसंदर्भात जर का समान तत्वावर काम करणार असेल, त्यांच्या प्रचार प्रसारासाठी काम मदत करणार असेल, मग त्याला आपल्याला नास्तिक कसं म्हणता येईल. म्हणजे राज्याला अधिकृत धर्मही नाही आणि राज्य नास्तिकही नाही. पण फक्त गंमत काय आहे की तो कुठल्याही एका विशिष्ट धर्माला झुकतं माप देऊन इतरांना कमी लेखणं, इतर धर्म असं करता येणार. तर सर्व धर्मांना समान पातळीवर राज्याला काम करण्यासाठी म्हणजे न्याय द्यावा लागेल थोडक्यामध्ये आपल्याला म्हणायचं तर. आता धर्मनिरपेक्षता हा जो शब्द आहे सेक्युलरिझम, तर हा आपण कुठून घेतला, तर असं म्हटलं जातं की सर्वसाधारणपणे अमेरिकेच्या राज्यघटनेतून आपण हा शब्द घेतलेला आहे. परंतु अमेरिकेची राज्यघटना आणि आपल्या धर्मनिरपेक्षता आणि भारताची धर्मनिरपेक्षता याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. कारण काय, तर अमेरिकेची धर्मनिरपेक्षता ही नकारात्मक स्वरूपाची मानली जाते, कारण तिथे राज्य जे आहे म्हणजे जे शासन व्यवस्था आहे तिने धर्मापासून स्वतःला पूर्णपणे अलिप्त करून ठेवलेले आहे. म्हणजे ती त्याच्यात कसलाच हस्तक्षेप करत नाही. परंतु आपल्या भारतामध्ये मात्र सकारात्मक पद्धतीने हा शब्द घेतला जातो. सकारात्मक यासाठी की राज्य धर्माच्या अनुषंगाने आपल्या इथे काही कायदे देखील बनवू शकतो. आता आपण जेव्हा आता कलमांच्या अनुषंगाने आपण जेव्हा आता धर्म स्वातंत्र्य बघणार आहोत, त्यावेळेला आपल्या लक्षात येईल, आता अनुच्छेद 25 बघतानाच आपल्या लक्षात येईल की राज्य कशा पद्धतीने आपल्या इथे असलेल्या धर्माच्या संदर्भात कायदे देखील बनवू शकतो. त्यामुळे आपण काही धर्माला पूर्णपणे त्याच्यापासून मुक्त नाहीये, तर आपण राज्याने धर्माशी संबंध जोडून ठेवलेला आहे, म्हणून त्याला ती सकारात्मक बाबतीत आपली धर्मनिरपेक्षता बघितली जाते. आता आपण जर का अनुच्छेदांच्या अनुषंगाने जर धर्म स्वातंत्र्य नक्की काय आहे हे बघायचा प्रयत्न केला, तर आपल्याला सुरुवात करावी लागेल साधारणतः अनुच्छेद 25 पासून. आता अनुच्छेद 25 काय सांगतंय की त्याचं जे वाक्य आहे कायदेशीर, ते वाक्य असं आहे की सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांच्या व या भागातील अन्य तरतुदींच्या अधीनतेने तत्सद्विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्याला आणि धर्ममुक्तपणे प्रकट करण्याच्या, आचरण्याच्या व त्याचा प्रचार करण्याच्या अधिकाराला सर्व व्यक्ती सारख्याच हक्कदार असेल. म्हणजे अनुच्छेद 25 जो 2 खंडांमध्ये देण्यात आलेला आहे, त्याच्यातला पहिला जो खंड आहे तर तो अशा ह्या पद्धतीचा आहे. याचा जर आपण भावार्थ लक्षात घेतला तर आपल्याला लक्षात येईल की स्पष्टपणे काय त्याच्यात नमूद करण्यात आलेलं आहे की आपल्या सत्सद्विवेक बुद्धीला जो पटेल त्या सत्सद्विवेक बुद्धीला पटणाऱ्या धर्माचा आपण स्वीकार करू शकतो, त्याचं आचरण करू शकतो, त्याचं प्रकटीकरण करू शकतो, शिवाय त्याचा सकारात्मक मार्गाने प्रचार देखील करू शकतो. म्हणजे ह्या 4 बाबींच्या संदर्भामध्ये आपल्याला हा अधिकार देण्यात आलेला आहे. आपल्याला जर का हे अनुच्छेद व्यवस्थित आणखीन समजून घ्यायचं असेल तर याच्यामध्ये जे शब्द वापरलेले आहेत ते खूप अर्थपूर्ण आहेत. आपल्याला त्या सगळ्या शब्दांचा जर अर्थ समजला तरच खऱ्या अर्थाने आपल्याला निश्चितपणे हे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार नक्की काय आहे तो लक्षात येणार आहे. त्याच्यातला पहिला शब्द जो आहे ना तो खूप महत्वाचा आहे, सत्सद्विवेक बुद्धी. सत्सद्विवेक बुद्धीचा संदर्भ कशाशी आहे, तर व्यक्तीच्या अंतर्मनाशी आहे. अंतर्मनाशी म्हणजे त्याचं अंतर्मन काय म्हणते, त्याच्या चांगल्या सुबुद्धीला काय पटतंय, त्याला काय मान्य करायचं आहे याच्याशी तो संबंधित आहे. म्हणजे त्या एखाद्या व्यक्तीचा जो कोणी तो व्यक्ती असेल त्याच्या अंतर्मनातून जी भावना निर्माण होत असेल, ज्याला कोणाला मानायची इच्छा होत असेल त्याला मानण्याचा त्याला पूर्णपणे अधिकार देण्यात आलाय. आणि खूप महत्वाचं होतं म्हणजे जन्मानुसार आपल्या इथं जात ठरलेली आहे. कोणत्या आई वडिलांच्या पोटी मुलगा जन्माला आला मग त्याची जात त्याचं कर्तृत्व असो अथवा नसो त्याला चिपकवली जाते. त्याच्याशी काही एक संबंध नसतो की बाबा त्याने कोणत्या आई बापांच्या पोटी जन्माला यावं, असला कुठलाही संबंध नसलेल्या गोष्टींचा शिक्का त्या व्यक्तीच्या मुलावरती लहानपणीच मारला जातो. म्हणजे ज्या आई वडिलांच्या घरात जन्माला आला त्यांची जी जात असेल
ती त्याला चिपकली जाते. तो धर्म असेल तो त्याला चिपकला जातो. म्हणजे त्याने स्वतःची जी विचारशक्ती आहे, जी सत्सद्विवेक बुद्धी आहे, जी विवेकवादी बुद्धी आहे, शोधक बुद्धी आहे, त्याचा कुठेही काही संबंध ह्या गोष्टीशी लावायचा नाही. म्हणजे त्या मारून टाकल्या जातात आणि त्याच्या त्या सातत्याने जिवंत राहिल्या पाहिजे. त्याला सुद्धा त्याची सत्सद्विवेक बुद्धी जी सांगते ते मान्य करण्याचा अधिकार असला पाहिजे. त्याचे विचार मांडता आले पाहिजे. म्हणून राज्यघटनेने आपल्याला किती मोठा अधिकार दिलाय बंधू आणि भगिनींनो. हा मुद्दा ही संकल्पना लक्षात घ्या. म्हणजे आपल्या इथं एवढा भारत हा अतिशय स्थितीप्रज्ञ असा देश म्हटला जातो. तर याच्यामध्ये आपल्याला आहे त्या प्रस्थापित धर्मांना भेद देऊन अगदी नास्तिक सुद्धा होता येतं. म्हणजे नाही, मला नाही पटत आहे काही, मला नाही मानायचंय काही, मानत असतील माझे आई वडील हरकत नाही, पण आता मला अधिकृत कायद्याने माझी राज्यघटना हा अधिकार देते, नाही मानायचं मला हे सगळं, मला नाही मानायचा धर्म, मला नाही करायची कोणाची पूजा. का? का तर माझी राज्यघटना ज्याच्या अनुषंगाने देश चालतोय ती मला त्याचा अधिकार देते. तर हा खूप मोठा मौलिक अधिकार आपल्या म्हणजे घटनाकारांनी आपल्याला ह्या राज्यघटनेच्या माध्यमातून दिलेला आहे, की याच्यातून त्याची विवेक बुद्धी जागृत ठेवण्याचं काम ह्या अधिकाराने झालेलं आहे. बघा, याबाबत 2014 मध्ये केरळमध्ये एक योजनेचा लाभ घेण्यासंदर्भामध्ये तिथं त्या फॉर्मवर जातीचा कॉलम होता. तर काही लोकांनी त्या जाती आणि धर्माच्या कॉलमवर काहीच लिहिलं नाही. मग केरळ सरकारने विचारलं, तुम्हाला जर का लाभ घ्यायचा असेल तर मग त्याच्यावरती तुम्हाला जात धर्माचा उल्लेख करावा लागेल. आता ही लोक म्हटली, आम्ही येशू ख्रिस्तांना आदरणीय तर मानतो, पण आम्ही ख्रिश्चन नाही, आम्ही कुठल्याच धर्माला मानत नाही, आम्ही नास्तिक आहोत. ते म्हटले तुम्हाला लिहावं लागेल. ते म्हटले आम्ही कसं लिहिणार, आम्ही तर मानत नाही. हे सुप्रीम कोर्ट, तिथे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं, की त्यांची जर सत्सविवेक बुद्धी म्हणत असेल की आम्हाला कोणताही धर्म मानायचा नाही, तर तो सुद्धा ग्राह्य धरला जाईल. तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे. केवळ ह्या एका गोष्टीवरनं त्यांना मिळणारे लाभ त्यांच्यापासून वंचित ठेवता येणार नाही, किंवा जात धर्माची विचारणा राज्य कंपल्सरी म्हणून करू शकणार नाही. तो एक ऑप्शनल कॉलम असेल. हा खूप अतिशय महत्वपूर्ण जजमेंट सुप्रीम कोर्टाने या संदर्भातला दिलेला आहे. बघा, त्याच्यात पुढचा मुद्दा दिलेला आहे की धर्माचं प्रकटीकरण. म्हणजे तुम्ही ज्या काही धर्माला मानतात, जो काही धर्म तुम्ही अंतःकरणातून स्वीकारलाय, त्याचे जे काही म्हणजे आराधनेचे काही प्रकार असतील किंवा त्याचे उपासनेचे काही गोष्टी असतील, तर त्याचं प्रकटीकरण तुम्ही मुक्तपणे करू शकता. म्हणजे अगदी कुणाला घाबरण्याचं काही कारण नाहीये. तुम्हाला जर का एखाद्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं तर कुणाच्याकडे बघायची गरज नाही. तुम्ही बिनधास्त जाऊ शकता, करू शकता. नमाज अदा करायची तुम्ही बिनधास्त जाऊन करू शकता. तुम्हाला कोणी रोखणार नाही. म्हणजे धर्माचं मुक्त प्रकटीकरण, मुक्त हा शब्द खूप महत्वाचा आहे. मुक्तपणे म्हणजे कुणाच्याही बंधनाशिवाय तुम्ही हे सगळं काही करू शकता. शिवाय तुम्हाला काय सांगितलं की धर्माचं आचरण, ठीक आहे. आता समजा मी मुस्लिम आहे, मला टोपी वापरायची आहे. माझ्या धर्मामध्ये मला त्या पद्धतीचा म्हणजे आचरण करण्याचा तो भाग आहे. ठीक आहे ना? मी टोपी वापरायला मला माझी राज्यघटना पूर्ण परवानगी देते ना. म्हणजे अशा पद्धतीचं आचरण करण्याचं सुद्धा जो अधिकार आहे तो आपल्याला राज्यघटना देत आहे. या संदर्भामध्ये बघा, आपण मंदिरात जाऊन, मशिदीमध्ये जाऊन आपल्याला ज्या काही उपासनेच्या गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो. आता मंदिरात जाण्याच्या संदर्भामध्ये ह्या विषयाला घेऊन एक अतिशय प्रसिद्ध केस आहे. तुम्ही शबरीमाला केस ऐकली असेल, निश्चितच ऐकली असेल. खूप प्रसिद्ध केस आहे की त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 10 ते 50 वयोगटातील ज्या महिला होत्या, तर त्यांना प्रवेश बंदी नाकारण्यात आली होती मंदिरामध्ये. का तर त्यांना मासिक धर्म येतो आणि ह्या वेळेमध्ये ते पवित्र त्याचं त्या मंदिराचं खराब होऊ शकतं, म्हणून त्यांना ती बंदी केली होती त्यांना. मग सुप्रीम कोर्टात ही केस गेली. त्या महिला सुप्रीम कोर्टात गेल्या की अनुच्छेद 15 नुसार जर तुम्ही म्हणताय की आम्हाला लिंग, जात, भेद याच्यानुसार तुम्ही भेदभाव करणार नाही, मग इथं बंदी लिंगानुसार का होते? म्हणजे पुरुषांना सगळ्यांना आहे आणि मग 10 ते 40 वयोगटातील महिलांनाच का नाही? तर कुठेतरी आमचं संवैधानिक अधिकाराचं उल्लंघन होतं. आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांचं म्हणणं मान्य केलं. निकाल त्या महिलांच्या बाजूने दिला. म्हणजे जे आहे ना, की धर्माचं आचरण करण्यासंदर्भात तुम्हाला जे स्वातंत्र्य आहे त्याचाच तो भाग आहे. शिवाय अनुच्छेद 15 नुसार जे काही स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याच्या अनुषंगाने त्यांच्या बाजूने तो निकाल लागला. त्यानंतर बघा, धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार आहे. म्हणजे तुमच्या धर्मातील जी काही तत्व असतील ती जर का प्रभावशाली आहेत असं तुम्ही जर का लोकांवरती बिंबवण्यात यशस्वी ठरलात किंवा ते आकर्षित झाले तुमच्या आचरणातून, तुमच्या धर्माच्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने, तर निश्चितच त्याच्याबद्दल अधिक माहिती देऊन त्यांना धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार आपल्याला निश्चित दिलेला आहे. पण तो कशा पद्धतीने? सकारात्मक मार्गाने. नकारात्मक मार्गाने जोर जबरदस्तीने म्हणजे प्रलोभन देऊन वगैरे किंवा एखादी धमकी, दम वगैरे देऊन अशा पद्धतीने नाही. म्हणजे या संदर्भात सुद्धा एक सुप्रीम कोर्टातली केस आहे, अतिशय प्रसिद्ध केस आहे. स्टॅनिस्लाव विरुद्ध मध्य प्रदेश 1977 मध्ये. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे असं नमूद केलेलं आहे की कोणीही जोर जबरदस्तीने विविध प्रलोभने वगैरे देऊन किंवा दुसऱ्यांना
काही वेगळ्या पद्धतीचे आमिष वगैरे दाखवून जबरदस्तीने धर्म परिवर्तन करणार नाही. धर्माचा अशा पद्धतीने प्रसार करण्यास सक्त मनाई आपल्या इथे करण्यात आलेली आहे. पण आता हे जे धर्माचं म्हणजे जो स्वातंत्र्य दिलेला आहे, जे धर्म स्वातंत्र्य आहे, ते अनिर्बंध आहे का? म्हणजे बिनधास्त तुम्हाला कसं वाटेल तसं करा, बिनधास्त करा, दिलंय आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य, अशा अर्थाने आहे का? अजिबात नाही. अजिबात नाही. ह्या अनुच्छेद 25 ची सुरुवातच बघा, म्हणजे त्या निर्बंधांसह झालेली आहे. 2 वाक्यांमधून आपल्याला हे निर्बंध दाखवलेले आहेत. पहिलं वाक्य काय आहे? सुरुवातच कशी केलेली आहे, की अ, सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्य ह्या शब्दांना बाधा येणार नाही. म्हणजे इथून सुरुवात केलेली आहे. आणि दुसरं वाक्य काय आहे? तर या भागात असलेल्या इतर म्हणजे अन्य तरतुदींच्या अधीनतेने, या भागात म्हणजे कोणत्या भागात? म्हणजे या भाग 3 मध्ये जो मूलभूत अधिकाराचा जो भाग आहे, मूलभूत अधिकार सांगणारा जो भाग 3 आहे, तर याच्यात जे इतर अनुच्छेद आहेत, इतर जे अधिकार दिलेले आहेत, तर यांना बाधा न येता अशा पद्धतीने तुम्ही हे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार उपभोगू शकता. आता इथे 3 शब्द जे महत्त्वाचे दिले आहेत. कोणते शब्द महत्त्वाचे दिले आहेत निर्बंध टाकण्यासाठी सुरुवातीला? तर पहिला आहे सार्वजनिक सुव्यवस्था. आता सार्वजनिक सुव्यवस्था म्हणजे तुम्ही आता धर्माचं आचरण करताय. ठीक आहे. रहदारीचा रस्ता आहे, ते सगळ्या गोष्टी तिथं आहेत. तिथं आणि तुम्ही लावला तिथं मोठा यज्ञ सुरू करून दिला. म्हणजे कुठेतरी सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा येईल अशा पद्धतीचं वर्तन तिथं झालं किंवा तिथंच मध्येच तुम्ही रस्ता चाललेला आहे, दोन्ही बाजूने अडवला आणि तिथं लगेच नमाजी पडायला सुरुवात करून दिली. मग असू दे, आम्हाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे म्हटल्यानंतर मग आम्ही कुठेही काही करू. तर अशा पद्धतीचा तुम्हाला वागता येणार नाही. अशा पद्धतीचा अधिकाराचा हा अर्थ नाही. म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्थेला कुठल्याही प्रकारावरती म्हणजे तिथली सुव्यवस्था विस्कळीत होईल अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचं आचरण तुम्हाला तिथे करता येणार नाही. हे पहिल्यांदा एक पहिलं निर्बंध आहे. दुसरं काय म्हटलेलं आहे, की नीतिमत्ता. बघा, नाही म्हटलं तरी आपल्या समाजाची काही नीतिमूल्य असतात. आता त्यांना आपण सामाजिक मूल्य म्हणतो. ते धार्मिक पण असू शकतात आणि अधार्मिक पण असू शकतात. कुठलेही ते मूल्य असतात, सामाजिक मूल्य असतात. तर त्या सामाजिक मूल्यांना सुद्धा धक्का लागणार नाही अशा पद्धतीची तुमचं धर्माचं आचरण असलं पाहिजे. आता या संदर्भामध्ये बघा 2014 मध्ये एक सुप्रीम कोर्टात केस दाखल झालेली होती. तामिळनाडूमध्ये एक पोंगल नावाचा एक सण साजरा केला जातो. साधारणतः धानाची जी कापणी असते तांदळाची, धानाची कापणी केल्यानंतर या सणादरम्यान जल्लीकट्टू नावाचा एक उत्सव साजरा केला जातो. आता ह्या जल्लीकट्टूमध्ये काय असतं, तर बैलांच्या जीव घेण्या शर्यती लावल्या जातात. आता ह्या शर्यतीमध्ये काय होतं, की कितीतरी बैलांना म्हणा, त्याच्यावर असलेले जे व्यक्ती आहेत चालवणारे, ते रेस वगैरे करणारे, प्रचंड जीवघेणी इजा होते. म्हणजे अगदी लोक मरतात त्याच्यामध्ये. इतक्या भयानक पद्धतीने ती स्पर्धा आयोजित केली जाते. तर ह्या स्पर्धेवरच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने जल्लीकट्टूवर नीतिमत्तेच्या आधारावरती बंदी लावली. एवढंच नाही तर 2009 मध्ये जे जल्लीकट्टू संदर्भामध्ये तामिळनाडूमध्ये एक कायदा बनवण्यात आला होता. तो कायदा सुद्धा रद्द ठरवला. केवळ कशाच्या आधारावर? तर नीतिमत्ता हे जे आपल्याला टाळून जाता येणार नाही. तर त्या नीतिमत्तेच्या आधारावर त्यांनी ही सुप्रीम कोर्टाने बंदी घातलेली आहे. शिवाय आरोग्य हा सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे धर्म आचरण करताना आपलं आरोग्य सुद्धा अबाधित राहिलं पाहिजे. नाहीतर आम्ही अशा पद्धतीचे धर्माचे आचरण करतो आहोत, की ज्याच्यामुळे डायरेक्ट आपलं आरोग्यच पूर्णपणे धोक्यात येईल आणि त्यातून आपले अगदी जीवघेणा प्रकार होऊ शकतो. म्हणजे अगदी जसं की समजा आता उपवास वगैरे असेल एखादा किंवा एखादं काही कर्मकांड असेल, की जे एवढं आत्यंतिक तीव्रतेचं असेल, की ज्यामुळे अगदी आपला जीव सुद्धा जाईल. म्हणजे आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे. जीवन संपवण्याचा नाही. आत्महत्या जी आहे तर ती एक प्रकारे म्हणजे अशा पद्धतीने जर का एखाद्याचा जीव गेला तर ती आत्महत्या आहे. म्हणजे एक प्रकारे म्हणजे स्वतःच्या मर्जीने केलेली ती हत्या आहे आपल्या जीवाची. मग उलट आत्महत्या हा जो विषय आहे तर तो अपराध ठरवण्यात आलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्य ह्या सगळ्या संदर्भामध्ये निश्चितच बंधन टाकून आपलं धर्म आचरण करायचं आहे. त्यासोबतच ह्या भाग 3 मध्ये जे मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत, तर त्या मूलभूत अधिकारांना सुद्धा स्वतःच्याही आणि इतरांच्याही बाधा येणार नाही. या सगळ्या बाबींना डोळ्यासमोर ठेवूनच निश्चित आपल्याला धर्माचं जे आचरण आहे तर ते करायचं आहे. आता हा झाला अनुच्छेद जो 25 आहे त्याचा आपण खंड 1 बघितला. खंड 2 मध्ये सर्वसाधारणपणे काय झालेलं आहे माहिती का? की स्वातंत्र्याचा अधिकार तर आपल्याला दिलेला आहे, परंतु हे धर्म स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये काही मामल्यांच्या बाबतीत राज्याला हस्तक्षेप करण्याचे पण अधिकार देण्यात आलेले आहेत. आता कशा पद्धतीने बघा, भारतात धार्मिक मामले जे आहे ना, वाटतात तेवढे सोपे नाहीयेत. अतिशय क्लिष्ट आहेत, जटिल आहेत आणि एकदम गुंतागुंतीचे होऊन गेलेले आहेत. बऱ्याचशा अशा बाबी आहेत धार्मिक संदर्भामधल्या, की ज्या काही धार्मिक पण आहेत, पण धर्माच्या अनुषंगाने काही अधार्मिक बाबी सुद्धा त्याला जोडलेल्या आहेत. म्हणजे खूप गुंतागुंतीत आणि क्लिष्ट आहेत म्हणजे.
तर ह्या सगळ्या बाबीमध्ये मग ज्या बाबी आहेत की मग त्या धार्मिक असतील किंवा अधार्मिक असतील, या संदर्भामध्ये नियोजन करण्याचं, या संदर्भामध्ये त्यांना संरक्षित करण्याचं जे काम आहे, तर ते राज्य करतं. काही संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी राज्य करण्याचं काम करत असतं. परंतु आपण जर बघितलं, ते संरक्षण करण्यासंदर्भातल्या बाबी कोणत्या आहेत साधारणतः? तर काही बाबी बघा, धार्मिक आहेत, काही अधार्मिक आहेत. अधार्मिक म्हणजे कसं, की जिथं धर्मस्थळ आलं, तिथं व्यापार आहे, व्यापारिक आहेत, आर्थिक आहेत, राजकीय बाबी आहेत, अन्य स्वरूपाच्या पण काही धार्मिकरित्या काही बाबी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या असतात. मग अशा गैरधार्मिक परंतु धार्मिकतेशी जोडलेल्या गेलेल्या ज्या बाबी आहेत, त्यांचं नियमन करण्याचा अधिकार राज्याला आपल्या राज्यघटनेने दिलेला आहे. हां, म्हणजे आता काय एखाद्या समजा एखाद्या ठिकाणी काही गोष्टींच्या बाबतीत कायदा करणं गरजेचं असेल, तर निश्चितच राज्य तशा पद्धतीचा कायदा करू शकतं. आता उदाहरण द्यायचं ठरलं तर एखाद्या धार्मिक स्थळावरती साधारणतः फी लावलेली असते. अ, प्रवेश घ्यायचा असेल तर ह्या धार्मिक स्थळावर आत एंट्री करण्यासाठी फी लावलेली आहे. मग अशा वेळेला फी लावून एखाद्याला धर्माचं आचरण करायला लावणं त्याच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन आहे. मग अशा वेळेला राज्याला जरा जेव्हा ही गोष्ट लक्षात येते, की हे उल्लंघन आहे, त्यावेळेला राज्य कायदा करून अशी केलेली फी रद्द करू शकते किंवा त्यांच्या त्या संस्थानावरती काही कायदेशीर सुद्धा काही प्रक्रिया राबवण्यासारखी असेल, तर तीही राबवू शकते. म्हणजे अशा वेळी राज्य देखील कायदा बनवून हे सगळे प्रकार थांबवू शकतं, असं आपली राज्यघटना त्या म्हणजे आपल्या राज्याला पूर्णपणे परवानगी देते, लक्षात घ्या. हं. यासोबतच आपल्या इथे जे सामाजिक कल्याण आणि ज्या सामाजिक सुधारणा आहेत, ज्या धर्माच्या अनुषंगाने आपल्या इथं बऱ्याचशा अघोरी कृती किंवा काही अंधश्रद्धा वगैरे पाळल्या जातात धर्माच्या अनुषंगाने, तर यांच्या संदर्भात सुद्धा कायदे करण्याचे अधिकार राज्याला आहेत. त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे आता जे अंधश्रद्धा निर्मूलनाचा जो कायदा आहे, नरबळी कायदा जो आहे, की ज्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अघोरी कृत्य आहेत, काही अंधश्रद्धा आहेत, यांना पायबंद घालण्यासाठी आपण कायदा बनवलेला आहे. तर तो सुद्धा त्याचाच एक भाग आहे. निश्चितच आता लोकं म्हणू शकतात, की बाबा तो आमच्या धर्माचरणाचा भाग आहे, असा आहे, तसा आहे. नाही. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टींचं पथ्य पाळावंच लागेल. ज्या अघोरी आहेत, त्या अघोरीच आहेत. त्याच्याने जर का तुमच्या जीविताला धोका होत असेल, तुमचं शोषण होत असेल, अगदी शारीरिक असेल, आर्थिक असेल, मानसिक असेल, तर त्यांना थांबवण्यासाठी राज्य निश्चित कायदा करू शकतं. त्याचं ते एक उत्तम उदाहरण आहे. हां, आता पुढे आपण बघितलंय, की याच्यामध्ये काही स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत. अनुच्छेद 25 मध्ये. त्याच्यामध्ये अनुषंगाने जिथं-जिथं हिंदू हा शब्द वापरण्यात आलेला आहे, तिथं त्या हिंदू शब्दासोबतच त्यामध्ये त्याच्या सर्व जाती, पोटजाती वगैरे सगळ्यांचा समावेश आहे. म्हणजे हिंदू म्हटल्यानंतर केवळ पर्टिक्युलर जातींनाच हे अधिकार आहे अशातला भाग नाही. तर हिंदू समजल्या जाणाऱ्या सगळ्या ज्या काही जाती आहेत, हिंदू बॅनर खाली त्यांच्या जेवढ्याही पोटजाती आहेत, त्या सगळ्यांसाठी हे अधिकार समान प्रमाणावरती काम करतात. त्यांना अशा सर्व धार्मिक स्थळावरती प्रवेश देण्याचा अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे. त्यानंतर आणखीन एक 2 स्पष्टीकरण त्याच्यासोबत जोडलेली जी आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, की सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी हत्यार बाळगणं हे कायद्याने बंद आहे. हत्यार बाळगायला बंदी केलेली आहे. परंतु आपण जर बघितलं की शीख धर्मीय जे आहे, तर ते कृपान नावाचा हत्यार बाळगतात. आता हा जो कृपान नावाचा जो प्रकार आहे ना, तो नक्की काय आहे? तर शीख धर्मियांचे जे 10वे गुरु होते, गुरु गोविंद सिंग यांनी शीख धर्मियांच्या उत्थानासाठी किंवा त्यांच्या संरक्षणासाठी 5 म्हणजे त्याला 5 ककार म्हणतात, बाळगण्याचा उपदेश दिला होता. आता हे 5 काय आहेत? तर केस, कंगवा, कच्छ, कडे आणि कृपान. हां, अशा पद्धतीचे 5 पासून सुरू होणाऱ्या 5 गोष्टी आहेत आणि ते बाळगण्याचा त्यांना आदेश देण्यात आलेला आहे. मग त्या अनुषंगाने कृपान जो आहे, तर तो शीख धर्मियांचा धर्म प्रकटीकरणाचा एक भाग आहे, अशा पद्धतीचं मानलं जातं आणि त्यांना ते बाळगण्याची परवानगी दिलेली आहे. त्यांच्याखेरीज कुणालाही कुठल्याही प्रकारचं हत्यार बाळगण्याची परवानगी मात्र देण्यात आलेली नाही. शिवाय अनुच्छेद 25च्या दुसऱ्या स्पष्टीकरणात स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय, की हिंदू शब्दामध्ये बौद्ध, जैन आणि शीख या धर्मियांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे ह्या कायद्यासंदर्भात जिथे-जिथे हिंदू हा शब्द येतो, त्या प्रत्येक ठिकाणी ते सगळ्या गोष्टी त्या बौद्ध, जैन आणि शीख धर्मियांना सुद्धा लागू होतात. आता या संदर्भात शीख धर्मियांचं बरचसं आंदोलन वगैरे चालू असतात, की आम्हाला या शब्दातून वगळा, आम्ही हिंदू आम्हाला हिंदू या शब्दापासून बाजूला करा म्हणून वगैरे असं. आता अ, हे झालं आपल्याला सर्वसाधारणपणे जो धर्माचा अधिकार देण्यात आलेला आहे त्याबद्दलची आपण माहिती बघितली. आता या संदर्भामध्ये धर्मविषयक व्यवहार जे आहेत, तर ते पाहण्याचे स्वातंत्र्य सुद्धा अनुच्छेद 26च्या माध्यमातून आपल्याला राज्यघटनेने दिले आहे. म्हणजे जर का आपल्याला एखाद्या धर्माच्या अनुषंगाने एखादी धर्मदाय संस्था स्थापन करायची असेल, एखादं म्हणजे धार्मिक किंवा धर्मदाय संस्था तर तो सुद्धा अधिकार आपल्याला राज्यघटनेने दिला आहे. एवढंच नाही, तर आपण त्या धार्मिक बाबींमध्ये जे काही व्यवहार होणार आहेत, ते व्यवहार सुद्धा आपण बघू शकतो. एवढंच नाही, तर त्या धार्मिक संस्थेच्या नावाने आपण स्थावर आणि जंगम मालमत्ता देखील आपल्याला
म्हणजे ठेवता येऊ शकते. त्या संस्थेच्या नावाने सुद्धा करता येऊ शकते. शिवाय अशा जी धार्मिक संस्था जी तुम्ही स्थापन करणार आहात, तर त्याचं व्यवस्थापन म्हणजे त्याच्या संदर्भातले नियम, अटी वगैरे या सुद्धा तुम्ही ठरवू शकतात. आता ह्या म्हणजे अनुच्छेद 26 च्या अनुषंगानेच बरं, आता मी जी तुम्हाला अगोदरची जी केस सांगितली एक शबरीमालाच्या संदर्भात. ह्या अनुच्छेद 26चाच आधार घेऊन त्या संस्थेने अशा पद्धतीचा नियम केला होता, की 10 ते 50 वयोगटातील महिलांना बंदी. मग आम्हाला तो अधिकार आहे अनुच्छेद 26च्या अनुषंगाने ठरवण्याचा आणि त्याचा तो अधिकार वापरून त्याने ते केला होता. परंतु सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं, की जरी तुम्हाला असा अधिकार असला, तरीही त्या तुम्ही वापरलेल्या अधिकारामुळे राज्यघटनेच्या इतर अनुच्छेदांना मात्र धक्का लागता कामा नये आणि तुमच्या अशा ह्या अधिकार वापरल्यामुळे सरळ सरळ अनुच्छेद 15चं उघडपणे उल्लंघन होते आणि तसं उल्लंघन करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्हाला जे नियोजन करायचंय ते तुम्हाला सरसकट करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. तसा तो अधिकार आहे. उल्लंघन एखाद्याच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करण्याचा अधिकार तुम्हाला नाही नियमांद्वारे. ह्या सबबीखाली हे जे निर्बंध लावण्यात आले होते ते उठवण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा पुढे जाताना आपण बघूया, की अनुच्छेद 26 संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या काय आहे माहिती आहे का, की साधारणतः धर्मदाय संस्था हा जो शब्द आपण वापरतो ना, तर नेमकं धर्मदाय संस्था कुणाला म्हणायचं? असा प्रश्न सुप्रीम कोर्टासमोर मांडण्यात आला होता, की धर्मदाय संस्था म्हणताय. मग धर्मदाय संस्था नक्की आपल्याला कशाला म्हणता येईल? कुणाला म्हणता येईल? म्हणजे एखाद्या विशिष्ट धर्माने स्थापन केलेला आहे म्हणून का त्या धर्माअंतर्गत काही संप्रदाय पण असतात त्यांना पण? तर या संदर्भामध्ये एक स्पष्ट गाईडलाईन सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केलेली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी 3 क्रायटेरिया आपल्या समोर दिलेले आहेत. त्याच्यात त्यांनी काय सांगितलंय, की पहिलं म्हणजे ती संस्था फक्त धार्मिक असली पाहिजे. तिचा उद्देश काय असला पाहिजे? फक्त धार्मिक संदर्भामध्ये तिने कार्य करणार आहे. दुसरं काय असलं पाहिजे? ती रचनात्मक असली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणजे अशा पद्धतीचं एक रचना त्याची एक ब्लूप्रिंट असली पाहिजे, एक रचना त्याची असली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे काय? तर त्याचं एक विशिष्ट असं नाव असलं पाहिजे त्या संप्रदायाचं. म्हणजे हे जर 3 क्रायटेरिया जर का पूर्ण करत असेल, तर आपण त्या संस्थेला धर्मदाय संस्था म्हणून आपण मान्यता देऊ शकतो. आता धर्म स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये आपण बघितलं, की आपला जो देश आहे, आपलं जे राज्य आहे, तर ते धर्मनिरपेक्ष आहे. म्हणजेच काय, की आपलं राज्य हे सर्व धर्मांसंदर्भामध्ये समान पातळीवर काम करतं आणि कोणत्याही संदर्भामध्ये या संदर्भात माप देत नाही, की कुणाला डावलत नाही. मग अशा वेळेला जर का राज्य काही अशी कामं करत असेल, अशी बरीचशी कामं राज्य करतं. आपल्याला माहित आहे, की सर्वसाधारणपणे मुस्लिम धर्मियांची जर का पवित्र समजली जाणारी जी हज यात्रा आहे, त्यावेळेला सबसिडी द्यायचं काम केलं जातं किंवा मग जर का हिंदू धर्मियांना पवित्र समजले जाणारे जे काही काय म्हणतात ना, कुंभमेळे वगैरे जे आहेत, तर तिथं सुद्धा तुम्ही बघितलं असेल बरेचसे अनुदान वगैरे दिले जातात, बऱ्याचशा काही गोष्टी केल्या जातात. मग असं हे सगळं करत असताना मग राज्य काय लोकांकडनं टॅक्स वसूल करेल का? तर उत्तर आहे नाही. याचं उत्तर स्पष्टपणे नाही आहे. का नाही आहे? तर अनुच्छेद 27 काय म्हणतो, की ज्याचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माचे अथवा धार्मिक संप्रदायाचे संवर्धन करण्यासाठी किंवा तो चालू ठेवण्यासाठी विनियोजित केलेले आहे, असे कोणतेही कर देण्याची कोणत्याही व्यक्तीवर सक्ती केली जाणार नाही. म्हणजे हे जे धर्माच्या अनुषंगाने काम राज्य करणार आहे, तर त्या कामासाठी जनतेकडून कुठल्याही प्रकारच्या कर स्वरूपामधून रक्कम वसूल केली जाणार नाही. कोणताही असा धार्मिक स्वरूपातला कोणताही कर हा जनतेवरती लादला जाणार नाही, असं स्पष्टपणे अनुच्छेद 27 आपल्याला सांगतंय. म्हणजे कोणत्याही धर्माचं संवर्धन करायचं असेल, त्याचा म्हणजे प्रसार प्रचार करायचा असेल, तर ते राज्य आपल्या स्वतःच्या तिजोरीतून करेल. त्याच्यासाठी ते कुठल्याही व्यक्तीवरती त्या स्वरूपाचा धार्मिक कर लादणार नाही. आता संस्था म्हटल्यानंतर तिथे व्यवहार आले, देणग्या आले, दानशूर लोक दान करतात. मग अशा वेळेला जे दानशूर व्यक्ती दान करतात, तर त्या दानांना सुद्धा करमुक्ती देण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे, की साधारणतः असे दिलेले दान एवढंच नाही तर त्या धर्मदाय संस्थांचे सुद्धा ऑडिट होत नाहीत आणि असे दिलेले कर सुद्धा म्हणजे टॅक्स मुक्त असतात. जे दान आपण देतो तर ते टॅक्स मुक्त वगैरे दिले जातात. परंतु एक गंमत अशी आहे, की टॅक्स वगैरे घेता येत नाही बरोबर आहे. परंतु जर का शासन अशा धार्मिक संस्थांना जर काही सेवा पुरवत असेल, म्हणजे जसं की वीज देत असेल, काही कर्मचारी वर्ग देत असेल किंवा मग पाणी वगैरे काही अशा जर सेवा पुरवत असेल, तर या सेवांच्या बदल्यात मात्र फी वसूल करण्याचा निश्चितच अधिकार राज्यांना आहे बरं का. म्हणजे सेवा आणि टॅक्स हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. म्हणजे ह्या 2 शब्दांची फोड सुप्रीम कोर्टाने जगन्नाथ रामानुज दास विरुद्ध ओरिसा राज्याची 1954 ची केस आहे, त्याच्यात अधिक स्पष्टपणे केलं आहे. काय म्हणताय सुप्रीम कोर्ट त्यावेळेला, की
अनुच्छेद 27 हे कशा संदर्भामध्ये आहे, तर केवळ सरकारद्वारे कोणत्याही विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी कोणत्याही प्रकारचा टॅक्स, कर घेणार नाही या संदर्भात आहे. फी संदर्भात नाही. फी जी आहे तर ती एखाद्या सेवेच्या बदल्यात घेतली जाते. त्यामुळे तिथं त्या फीला किंवा त्या सेवेच्या बदल्यात असलेल्या जे काही मूल्य आकारण्यात येते राज्याकडनं, त्याला मात्र बंदी घालता येणार नाही. असं स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने 1954 या केसमध्ये नमूद केलेलं आहे. बघा, त्याच्यानंतर आपण जर का जे शेवटचा अनुच्छेद आहे, अनुच्छेद 28 त्याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल. काय सांगते त्याची हेडलाईन अशी आहे, की विवेकशील शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. म्हणजेच काय, आता आपण सगळेजणांनी शालेय जीवनामध्ये अभ्यासक्रम म्हणजे किंवा आपण शालेय जीवन जगत असताना बघितलं असेल, की कुठल्याही शाळेमध्ये कोणत्याही प्रकारच्या धर्माचा प्रसार प्रचार केलेला नाहीये किंवा कोणत्याही विषयाच्या माध्यमातून कुठल्याही शिक्षकाने आपल्याला वर्गामध्ये पर्टिक्युलरली विषयांच्या तासिकांमध्ये एखाद्या धर्माचा प्रसार प्रचार किंवा ते धर्माचं महात्म्य वगैरे वगैरे करून तो धर्म कसा चांगला आहे आणि इतर कसे वाईट आहे अशा पद्धतीचा प्रसार प्रचार केलेला नाही. म्हणजे आपण शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांमध्ये कुठेही कोणत्याही धर्माला झुकतं माप किंवा कोणाकडं म्हणजे कानाडोळा किंवा मग कुठल्याही धर्माचा प्रसार प्रचार आपण करत नाही. हा, मग अशा वेळेला काय होतं, तर आपल्याला ज्या काही बाबी तिथे दिलेल्या आहेत तर त्या बाबी धार्मिक स्वरूपातल्या नाहीत ना, हे सर्व तपासण्याचा निश्चित अधिकार देण्यात आलेला आहे. कारण अशा कुठल्याही म्हणजे शासकीय संस्थांमध्ये धार्मिक गोष्टींचा प्रसार प्रचार होत नाही. आता काही वेळेला बघा आपण बघतो की परिपाठामध्ये काही प्रार्थना वगैरे असतात, काही गोष्टी असतात. मग त्याच्याच अनुषंगाने काही होतं की बाबा ठीक आहे, धार्मिक स्वरूपातल्या या प्रार्थना दिसतायत, असं दिसतंय. म्हणजे त्याच्या संदर्भातलं उदाहरण जर म्हटलं तर 2018 मध्येच एक सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल झाली आहे. मध्य प्रदेशमधील विनायक शाह नावाचे जे वकील आहेत, तर त्यांनी ही केस दाखल केली होती. त्यांचा आक्षेप असा होता की जे नवोदय विद्यालय आहेत, आपल्याला माहित असतील नवोदय विद्यालय, तर त्या नवोदय विद्यालयामध्ये एक प्रार्थना घेतली जाते. ओम अस्तोमा सदगम्य तमसोरमा ज्योतिर्गम्य नावाची अशी ती प्रार्थना आहे. तर त्यामुळे ती एका विशिष्ट धर्माशी संबंधित आहे आणि त्यामुळे अनुच्छेद 28चं उल्लंघन होतंय, असं ह्या वकिलांनी तिथे सुप्रीम कोर्टात मांडलं. परंतु सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना स्पष्ट केलं की या प्रार्थनेमधून कोणत्याही धर्माचा प्रसार प्रचार होत नाहीये किंवा धार्मिक शिक्षण दिल्याचा बोध होत नाही. त्याच्यातून कुठल्याही धर्माची मूलतत्व शिकवली जात नाहीयेत. त्यात केवळ अंधारातून प्रकाशाकडे म्हणजे त्याच्यात म्हटलंय ना तमसोरमा ज्योतिर्गम्य वगैरे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे वगैरे वगैरे, तर अशा पद्धतीचे फक्त अर्थ सांगितले. त्यामुळे त्यांनी काय केलं की ती केस म्हणजे डिसमिस केली की नाही, त्याचं उल्लंघन होत नाही असं त्यांनी तिथं निर्णय दिलेला आहे. या कलमात आणखीन काय ते लक्षात घ्या की ह्या अनुषंगाने पुढचा जो अनुच्छेद आहे तर तो काय आहे की जर का समजा म्हणजे तो अपवाद आहे हा अनुच्छेद 28चा, की जर समजा एखादी संस्था एखाद्या धार्मिक गटांनी संप्रदायांनी केवळ धर्माचा प्रसार प्रचार करण्याच्या दृष्टिकोनातून जर का स्थापन केली असेल तर त्यांना मात्र तसा करण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे की जसं की आता समजा हिंदू धर्मासाठी हे असेल काय म्हणतात त्याला, गुरुकुल असेल किंवा मदरसा असेल की जिथं फक्त उद्दिष्ट काय आहे की धर्माचा प्रसार आणि प्रचार करणं. नाही म्हटलं तरी प्रत्येक धर्माचं एक आपलं विशिष्ट तत्वज्ञान असतं. त्यांची काही प्रचार प्रसार किंवा त्यांचे काही तत्वज्ञान असतं. त्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने काही रीती असतात, काही प्रथा असतात, काही परंपरा असतात, काही नीती नियम असतात. तर या संदर्भात काही गोष्टी म्हणजे समाजाला सांगाव्या, त्या पुढे इम्प्लिमेंट कराव्या म्हणून अशा पद्धतीचे धार्मिक शिक्षण देणाऱ्या काही संस्था, काही गट स्थापन करतात. मग अशा वेळेला केवळ आणि केवळ जर का तेवढ्या एका उद्दिष्टाने जर स्थापन करण्यात आले असेल तर मात्र त्यांना तो धर्माचा प्रसार प्रचार करण्याचा अधिकार आपल्या राज्यघटनेने दिलेला आहे. आता इथे विशिष्ट धर्मालाच प्राधान्य दिलं जातं आणि तसंच शिक्षण त्या धार्मिक संस्थांमधून दिलं जातं. आता तिसरा जो खंड आहे ह्या अनुच्छेद 28चा तर तो काय सांगतो माहिती का, की शासन मान्यता प्राप्त ज्या शाळा असतात किंवा ज्या शैक्षणिक संस्था आहेत म्हणजे ज्या धार्मिक संस्था नाहीत, त्या व्यतिरिक्त ज्या रेग्युलर शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, अशा संस्थांमध्ये तसं तर धर्माचा प्रसार प्रचार केला जात तर नाही. पण जर का समजा त्यांनी एखाद्या धर्माच्या अनुषंगाने एखादा कार्यक्रम ठेवला असेल, एखादा उपक्रम त्यांनी त्याच्यात राबवला असेल, तर त्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची सक्ती मात्र ते कोणावरही करू शकत नाही. म्हणजे अगदी त्याची स्वतःची इच्छा असल्याशिवाय तो त्या उपक्रमामध्ये सहभागी होणार नाही किंवा जर का 18 वर्षाखालील जर एखादं बालक असेल तर त्याच्या म्हणजे पालकांची संमती असल्याशिवाय त्याला ते सहभागी करून घेऊ शकत नाही. आता उदाहरणच द्यायचं ठरलं तर समजा आता सूर्यनमस्कारासारखा प्रकार आहे. एखाद्या शाळेमध्ये जर का सूर्यनमस्काराचा उपक्रम राबवला जात असेल आणि एखाद्या
विशेष धर्मीयांना जर असं वाटत असेल की हा धर्माशी संबंधित विषय आहे, आपला हा विषय नाही, मला याच्यात भाग नाही घ्यायचा, तर ठीक आहे ना. त्यांना त्यांना तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही की तुम्ही भाग घ्याच म्हणून याच्यामध्ये. हं. पण जर का समजा एखाद्या त्याच्याच गटांपैकी जर का एखाद्या पालकाला असं वाटत असेल की हा एक व्यायाम प्रकार आहे, माझ्या मुलाने धर्माचा विचार बाजूला ठेवून जर व्यायाम प्रकार म्हणून जर करायचा असेल तर हरकत नाही. तर त्याला मात्र त्याच्या इच्छेनुसार सहभागी करून घेता येऊ शकतं. अशा पद्धतीचा हा जो अधिकार आहे तो आपल्याला देण्यात आलेला आहे. म्हणजे आपण जर का राज्यघटनेत बघितलं तर धर्माच्या अनुषंगाने ज्या बाबी येऊ शकतात, जे घटक येऊ शकतात, ज्या गोष्टी अडचणीच्या ठरू शकतात, म्हणजे जिथं-जिथं आपल्याला कायद्याचं संरक्षण गरजेचं आहे धर्माच्या अनुषंगाने, तर त्या सगळ्या बाबींचा बारीक-सारीक विचार करून अनुच्छेद 25 ते 28 च्या दरम्यान आपल्या राज्यघटनेमध्ये निश्चितपणे हे मांडण्यात आलेलं आहे. नाही म्हटलं तरी ही आपल्या धर्मनिरपेक्षतेची अतिशय एक सुंदरता आपण असं म्हणूया या घटकांना. कारण आपण जर का धर्मनिरपेक्ष राज्य स्वीकारलेलं आहे, तर त्या अनुषंगाने आपण नेमकी काय तजवीज केलेली आहे? त्यांना ते स्वातंत्र्य कशा पद्धतीने उपभोगता येणार आहे? या संदर्भात राज्याने काही म्हणजे अधिकार दिलेले आहेत का? तर होय, निश्चितच हे जे 25 ते 28 च्या दरम्यान जे काही आपल्याला राज्यघटनेत तरतूद केलेली आहे, तर ह्या तरतुदींच्या अनुषंगाने आपल्याला आपलं जे धर्म स्वातंत्र्य आहे, तर ते पूर्णपणे उपभोगता येतं. मग आता इथे बघा, आपण जेव्हा मूलभूत अधिकार समजून घेतला, एक मूलभूत अधिकार समजला, की जो धर्म स्वातंत्र्याचा. आता इथं मला सांगा बघू, कुठल्या बौद्ध धर्माचा संदर्भ आला किंवा हे जे 25 ते 28 कलम आहेत, ही कुठं बौद्ध धर्माशीच फक्त कनेक्टेड आहेत? ही तर सगळ्याच भारतीयांशी कनेक्टेड आहेत ना, सगळ्याच धर्मियांच्या संदर्भात कनेक्टेड आहेत ना. म्हणजे आपण जो अपप्रचार होताना बघतो किंवा संविधान, फक्त आरक्षण, फक्त बौद्ध वगैरे. तर अशा वेळेला ही जी बाबी आहेत, आपण जेव्हा एवढ्या डीपमध्ये जाऊन जेव्हा समजून घेऊ, तेव्हा लक्षात येईल की हे संविधान जे आहे, बाबासाहेबांनी अखंड मानव जातीला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं आहे. निश्चितच, आणि त्यातून अखंड मानव जातीचा उद्धार व्हावा एवढ्या व्यापकतेने ते लिहिलेलं आहे. आणि जोपर्यंत आपण या व्यापकतेला समजून घेत नाही, जोपर्यंत त्याच्यात जात नाही, तोपर्यंत निश्चितच आपल्याला हे समजणार नाही. आणि हे समजून घेण्यासाठी, हे समजून देण्यासाठी खोब्रागडे साहेबांनी ज्या पद्धतीचा उपक्रम हा राबवलेला आहे, तो निश्चितच अतिशय कौतुकास्पद आहे. पुनश्च एकदा त्यांच्या ह्या उपक्रमाचं म्हणजे त्या उपक्रम चालू केल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करेल खरं तर. कारण एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून माझी प्रचंड इच्छा आहे, की प्रत्येक व्यक्तीपर्यंत खऱ्या अर्थाने संविधान पोहोचलं पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे, की हे संविधान माझं आहे, माझ्यासाठी आहे. कारण कसं आहे, की आपण जे आयुष्य जगतोय, तर ते 4 प्रकारचं आयुष्य जगतो. एक वैयक्तिक आयुष्य आहे, एक कौटुंबिक, एक सामाजिक आणि एक राष्ट्रीय आयुष्य आहे. तर हे संविधान केवळ राष्ट्रीय आयुष्यापुरतं मर्यादित नसून आपल्या 4ही आयुष्याशी कनेक्टेड आहे. आणि ते कनेक्टेड करण्यासाठी त्यांना पहिले ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते समजवण्याचं काम ही संविधानची पाठशाळाच्या माध्यमातून खोब्रागडे साहेब करतायत. त्यांचं पुन्हा एकदा एक भारतीय म्हणून मी आभार व्यक्त करेल. आणि आज मला आपल्या सर्वांना बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सुद्धा आयोजकांचे आभार मानून मी माझे प्रवचन जे आहे ते थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद पठाण सर. फार सुंदर आणि विस्तृतपणे आपण धार्मिक स्वातंत्र्यावर विवेचन केलेलं आहे. एक फार छान आपले विचार आपण व्यक्त केलेत. मी संविधान फाउंडेशन तर्फे आपले आभार मानतो. आणि शेवटच्या सत्रात आमचे आदरणीय इजेड खोब्रागडे सर यांना आमंत्रित करतो की त्यांनी समारोपीय भाषण. खरं म्हणजे खूप सुंदर सांगितलं नूरका पठाण सर. आपण एक जिल्हा परिषद मध्ये शिक्षक असताना इतका संविधानाचा खूप खोलवर अभ्यास आहे. आणि प्रत्येक कलमवर मी सोशल मीडियामध्ये ते वाचत असतो. प्रत्येक कलमावर आपण जे विश्लेषण केलेलं आहे. खरं तर 2005 पासून आपण जे शाळेमध्ये प्रियांबल वाचन सुरू केलं, त्यामागचा हाच उद्देश होता. त्यानंतर 2007 मध्ये पण शालेय शिक्षण विभागाने एक पत्र काढलं होतं, जेव्हा आपले शिक्षण मंत्री आमचे वसंतराव पुरके साहेब होते. आणि शालेय पुस्तकामध्ये पहिल्या पानावर प्रियांबल पण तेव्हा छापण्यात आलं होतं. त्यानंतर एक 4 फेब्रुवारी 2013चा पण जी.आर. शालेय शिक्षण विभागाने काढला होता. तो अजून खूप शिक्षकांपर्यंत तो पोहोचला नाही. त्याचाही उद्देश एवढाच होता, की शाळेमध्ये प्रियांबल डिस्प्ले केलं पाहिजे. म्हणजे ते दिसलं पाहिजे काय आहे, ते वाचता आलं पाहिजे. दर्शनी भागात लावलं पाहिजे. रोज प्रियांबल वाचलं पाहिजे, म्हणजे ते शब्द कानावर पडतील, हळूहळू अर्थ समजेल. त्याशिवाय शाळेमधला जो कोणता कार्यक्रम होत असेल, त्याची सुरुवात पण प्रियांबल वाचनाने झाली पाहिजे.
आणि संविधान सभा घेतल्या पाहिजे, मुलांमध्ये गोडी निर्माण होईल अशा पद्धतीचं ते संविधानाच्या प्रिअम्बलचा अर्थ समजून सांगणे, जसं आपण मूलभूत अधिकार, कर्तव्य आहे आणि आपला एकूणच विकासाचा कार्यक्रम आहे. म्हणजे राष्ट्र निर्माणामध्ये आपला योगदान काय, जसं आपण सांगतो की हे आमचा देश आहे आणि हे आमच्या देशाचं संविधान आहे आणि मग हे जसं तुम्ही सांगितलं आणि ते खरं आहे की हे सगळ्यांचं आहे, कुठलाही भेदाभेद संविधान करत नाही आणि त्यामुळे त्या प्रिअम्बलचा म्हणजे जे ओपनिंग पेज आहे ते संविधानाचं, ते शालेय पुस्तकामध्ये 2005 नंतर आलेलं आहे. त्याच्यापूर्वी ते कधीही असं आलेलं नव्हतं. तर त्यामुळे त्याचा अर्थ समजून सांगणे मुळामध्ये म्हणजे शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि विद्यार्थ्याच्या माध्यमातून ते घरोघरी जाईल आणि मग घरात गेल्यानंतर मग मुलगा आपल्या आई वडिलाला पण विचारेल की आम्ही शाळेमध्ये संविधानाची प्रास्ताविका वाचतो, तर हे संविधान काय आहे, मग ही प्रास्ताविका काय आहे, जसं आता आपण समजावून सांगतो, तर अशा पद्धतीचं तो त्यामागची भूमिका होती हे सुरू करण्यामागे, की देशाचं संविधान जे ज्याचा कारभार देशाचा चालतो ते सगळ्यांना ते समजावं आणि मग समजल्यावर आपल्याला हक्काची जाणीव झाली की ती कर्तव्याची पण जाणीव झाली पाहिजे आणि एकूणच संविधान सगळ्यांना प्रगती करण्याची संधी देत असते आणि मग त्याचा सगळा उल्लेख तो प्रिअम्बल मध्ये आलेला आहे. आज 25 डिसेंबर आहे मनुस्मृती दहन, ते 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. महिलांना खऱ्या अर्थी स्वातंत्र्य हे संविधान आल्यापासून मिळायला लागलं आणि तो मनुस्मृतीचं दहन करण्यामागचा पण उद्देश तोच होता की जो भेदाभेद होता, विषमता होती, जे स्त्रियांचे एक व्यक्ती म्हणून जे अधिकार नाकारले गेले होते, जिथे जाती व्यवस्था होती, धर्मसत्ता सांगितली होती, ती संविधान लागू झाल्यापासून संपुष्टात आली. संविधानामुळे प्रत्यक्षामध्ये आज चित्र फार वेगळं आहे. कोणाला हिंदू राष्ट्राची घोषणा होते, कोणी हिंदुत्वाच्या नावाने करत असते. राज्य सेक्युलर आहे, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की राज्याचा स्वतःचा कोणताही धर्म नाही, पण ते सकारात्मक आहे. राज्य सगळ्या धर्माचा सन्मान करते आणि सगळ्यांना तिथे समान संधी पण दिली जाते. पण असं प्रत्यक्षामध्ये देशामध्ये घडत नाही. म्हणजे संविधान राबवण्याची जबाबदारी ज्यांच्या ज्यांच्यावर आहे, मग ती कायदे मंडळातले लोक असतील, कार्ययंत्रणातले लोक असतील, किंवा मग न्यायपालिकेतले पण लोक असतील, की मग जसं आता आपण शाळेचाच आपण जर कलम 28चा जर विचार केला तर शाळांमध्ये ज्या शासकीय शाळा आहेत किंवा सरकार मान्य शाळा आहेत, म्हणजे तिथे कुठल्याही धर्माचं म्हणजे प्रचार प्रसार कोणत्याही पद्धतीने होऊ नये असं जरी असलं तरी परंपरेने रूढीवादानी शाळांमध्ये एका विशिष्ट धर्माचा प्रचार प्रसार होत असतो. तो अजून थांबलेला नाही. मध्ये मी आरटीआय मध्ये शिक्षण विभागाला माहिती मागितली होती की आपल्याला शाळेमध्ये हे जे म्हणजे सरस्वतीचं पूजन असेल, म्हणजे मी त्या दृष्टीने विरोध करत नाही, पण एकीकडे आपण संविधान प्रास्ताविका वाचन करतो, एकीकडे संविधान आपण सर्व मान्य आहे, सर्वश्रेष्ठ आहे, सगळ्या धर्माचा ग्रंथ म्हणून, राष्ट्रग्रंथ म्हणून संविधानाकडे बघतो. तर संविधान मूल्य जर आपल्याला रुजवायचे असेल तर जे मूल्य सामाजिक नाहीत, जे राष्ट्रहिताचे नाहीत, ते आपल्याला घालवावे लागतील, तेव्हाच आपल्याला ती मूल्य रुजवता येतात. म्हणजे ती पण असावी, ही पण असावी, असा एक गोंधळ निर्माण देशामध्ये निर्माण झालाय. तर तेव्हा त्यांनी मला असं कळवलं होतं की असं काही नाही आहे. म्हणजे स्कूल कोड जी असते त्या स्कूल कोड मध्ये वगैरे परत ते कलम 28च त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं, पण प्रत्यक्षामध्ये मात्र वेगळं घडत आहे. खरं म्हणजे हा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे स्वातंत्र्याच्या अधिकारात आला आणि प्रिअम्बल मध्ये आहेच ते विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. म्हणजे विश्वास, श्रद्धा, उपासनाचं स्वातंत्र्य म्हणजे धर्म स्वातंत्र्य दिलं आहे आणि आपण अतिशय खूप सुंदर पद्धतीने, साध्या पद्धतीने ते त्याची एक मांडणी केली. तर नेमकं काय आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या इच्छेप्रमाणे सद्वत विवेक बुद्धीने त्याला जे पसंत आहे त्याचं आचरण करण्याचा, त्याच्या आराधना करण्याचा, पूजा पाठ करण्याचा, प्रचार प्रसार करण्याचा स्वातंत्र्य आहे. हे करत असताना मात्र त्यांनी दुसऱ्या धर्माच्या लोकांशी बंधुत्व कायम केलं पाहिजे.
म्हणजे आपण स्वातंत्र्याकडनं बंधुत्वाकडे गेलो पाहिजे. समता स्वातंत्र्य दोन्ही हे बंधुत्वाकडे गेलो. तुम्ही खूप चांगलं विश्लेषण केलं की मूलभूत अधिकार म्हणजे आर्टिकल 14, 15, 16, 17 हे सगळे आर्टिकल 19 त्याच्यानंतर आर्टिकल 25 आयसोलेशन मध्ये आपण ते बघत नाही आणि त्यामुळे आपल्याला धर्माचा अर्थच असा घ्यावा लागेल की धर्म हे मानवतावादासाठी आहे. तो शांतता प्रस्थापित करण्यासाठी आहे. तो मानवी प्रतिष्ठा देण्यासाठी आहे. तो मानवाचे हक्क देण्यासाठी आहे. ते हिरावून घेण्यासाठी नाही. ते काही उच्च नीचतेच नाही आहे. मी श्रेष्ठ तू कनिष्ठ हे सांगणं हे काही धर्माचं काम नाही. धर्माचं आचरण हे माणसाला एक घडवण्याचंच काम आहे आणि त्यामुळे असा जो धर्म असेल त्याचं ते आणि संविधान त्या पद्धतीने काम करत असते आणि त्यामुळे जसं तुम्ही दुसरा मुद्दा अतिशय खूप चांगला सांगितला की कोणाला कसंही वागता येत नाही त्याचे निर्बंध आहेत. म्हणजे स्वातंत्र्यावर निर्बंध आहेत, समानतेवर पण निर्बंध आहेत. म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे काही स्वैराचार नाही आहे. तर मग ते सार्वजनिक सुव्यवस्था आहे, आरोग्य आहे, नीतिमत्ता आहे. मग हे सगळं पाळलं पाहिजे. जर पाळलं गेलं नसेल तर मग त्याच्यावर सरकारला निर्बंध लावण्याचे अधिकार आहे आणि सरकार ते निर्बंध लावत असते. आता सरकार कोणत्या विचाराचं आहे? सरकार म्हणजे म्हणजे सत्तेत असलेली माणसं कोणत्या विचाराचे आहेत त्याच्यावर त्या गोष्टी आहेत. म्हणजे एखाद्या सरकारमध्ये आजच्या सरकारमध्ये असणाऱ्या माणसं हिंदुत्वाचा प्रचार करतात, हिंदू राष्ट्राची घोषणा करतात. म्हणजे ते मुळातच ते संविधान विरोधी कृत्य आहे. एकीकडे संविधानाची शपथ घेऊन सत्तेत आलेल्या माणसांना सेक्युलरिझमच्या विरोधामध्ये बोलायचं आणि मग एका विशिष्ट धर्माचं प्रचार प्रसार सत्तेत राहून करायचा म्हणजे ही फार मोठी विसंगती आहे ना. मग कधी कधी असे निर्णय न्यायालयामधून पण होत असतात. आज आपल्या देशामध्ये काही धर्माची सत्ता नाही आहे, तर आपल्या देशामध्ये लोकांची सत्ता आहे, वी द पीपल. आणि ती संविधानाची सत्ता आहे, कायद्याची सत्ता आहे, रूल ऑफ लॉ आहे. आणि म्हणून ते रूल ऑफ लॉ प्रमाणे चाललं पाहिजे. त्यामध्ये सगळ्या माणसाला संधी देत असते, समान संधी, आणि मग प्रतिनिधित्व पण आहे. आणि म्हणून फंडामेंटल राईट्स आहेत की फंडामेंटल ड्युटीज आहेत की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज आहेत. ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला एकत्रित बघावं लागतं. त्याच्यातनच माणसाचा विकास आहे आणि राष्ट्र निर्माणाचं काम आहे. तुम्ही खूप सुंदर पद्धतीने सांगितलं. आणि फंडामेंटल राईटच्या त्या 11 राईट आहे त्याच्यामध्ये पण 5व्या राईट मध्ये आहे की धार्मिक, भाषिक आणि प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन अखिल भारतीय जनतेमध्ये एकोपा व बंधुभाव वाढीला लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथाचा त्याग करणे. खरं म्हणजे मनुस्मृतीने स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणलेला आहे, पण संविधानाचे कर्तव्य असं सांगते की ते उणेपणा आपल्याला महिलांच्या प्रतिष्ठेला आणता येणार नाही. अशा पद्धतीचं भारतीयांचं वर्तन असलं पाहिजे. तर असे खूप सुंदर संविधानाने सांगितलेलं आहे. आता संविधानात किती चांगलं सांगितलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की नुसतं संविधानात चांगलं सांगितलं आहे म्हणून सगळं चांगलं घडवणारे लोक कोण आहेत त्याच्यावर जास्त अवलंबून आहे. त्यामुळे ज्यांच्या हातामध्ये संविधान राबवणे आहे, कायदा राबवणे आहे, ते कसे आहेत, ते कोणत्या विचाराचे आहेत, त्यांची जडणघडण कशी आहे, ते कशाला प्राधान्य देतात, ते कसे वर्तन करतात, त्यावर खूप अवलंबून आहे. म्हणजे एखादा सत्ताधारी जर तो वर्णव्यवस्था पाळणारा असेल, जातीभेद पाळणारा असेल, तर त्याच्या संपूर्ण त्या सत्तेचा वापर तो त्याच पद्धतीने करेल तो. आणि संविधानाने किती चांगलं सांगितलं असलं तरी ते संविधान अपयशी ठरवण्यासाठी तो कारणीभूत ठरतो, कारण त्याला संविधान निष्ठता नाही. त्यामुळे हे संविधानाची जागृती त्यासाठी आवश्यक आहे की सर्वसामान्य माणसाला आपल्या अधिकाराची जाणीव झाली पाहिजे. म्हणजे आता नोकरशहा जे आता आपण प्रशासनातल्या लोकांकडे आपण जसं बघतो की सरकारी अधिकाऱ्याला म्हणजे तहसीलदार असेल किंवा एसडीओ असेल किंवा कलेक्टर असेल, म्हणजे आपण आता तर स्वातंत्र्याचे 75 वर्ष साजरे करतो. ह्या 75 वर्षात अमृत महोत्सवी वर्षात जरी एखाद्या सर्वसामान्य माणसाला जर ह्या व्यवस्थेतल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी जर भीती वाटत असेल तर तो संविधानाचा अपयश आहे. ती भीती वाटायला नको. त्याच्यामध्ये असा विश्वास आपण निर्माण केला पाहिजे होता की नाही,
की ही आमच्यातलीच माणसं आहे. हे आम्ही भारतीय लोक जे हे नागरिकच आहेत, की जे आता त्या व्यवस्थेमध्ये गेले आहेत, ते व्यवस्थेत गेले आहेत. ते लोकांचं कल्याण करण्यासाठी गेलेलं आहे, लोकांचा सन्मान करण्यासाठी गेलेला आहे, त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी गेलेले आहे, त्यांना मदत करण्यासाठी गेलेलं आहे, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेलेलं आहे. ते त्यांचे चांगुलपणाची वर्तन असलं पाहिजे, त्याचं माणुसकीचं वर्तन असलं पाहिजे. त्यांनी ते शोषण, पिळवणूक, भ्रष्टाचार थांबवला पाहिजे. जे जे वाईट आहे ते थांबवलं पाहिजे. ते आपल्यातूनच ते लोक त्या संस्थांमध्ये आहेत. तर मग त्या संस्थेत सत्ता असलेल्या माणसाच्या बद्दलची जर सामान्य माणसाला भीती वाटत असेल, तर तो त्या नोकरशाहीचा म्हणू, त्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचाच नाही, तर त्या एकूण व्यवस्थेचा तो पराजय आहे. आणि म्हणून स्वातंत्र्याचे 75 वर्ष साजरं करत असताना आपल्याला किमान एवढं तरी करता आलं पाहिजे, की सामान्य माणसाला आपल्याला असा विश्वास देता आला पाहिजे, की नाही, हे आपण सगळे भारतीय आहोत, आपण देशाचे नागरिक आहोत आणि आपल्याला देश घडवायचा आहे. म्हणजे नागरिकांशिवाय देश कसा घडवता येईल? आणि मग जे नागरिक एक शोषित वंचित समाजामध्ये आहेत, म्हणजे अल्पसंख्याक आहेत, त्यांचे अनेक प्रश्न आहेत, त्यांचे आजही मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. जसं आपण मूलभूत अधिकार म्हणतो, त्याचे मूलभूत प्रश्न आहेत, जगण्याचे प्रश्न आहेत. अन्न, वस्त्र, निवारा आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, सन्मान आहे, संरक्षण आहे. हे जे प्रश्न आहेत त्यांचे, ते आज त्या सोडवण्यासाठी आपला जो संवाद आहे तो प्रशासनाशी तो आदरयुक्त असला पाहिजे, तो भीतीचा नसावा. मग एवढं जरी आपण या 75 वर्षामध्ये जर अचीव करू शकलो नाही, तर सरकारचा आणि प्रशासनाचा फोकस असला पाहिजे. म्हणजे धर्माला स्थान न देता माणसाला त्या प्रतिष्ठेला स्थान दिलं गेलं पाहिजे. तो कोणत्याही धर्माचा असू द्या, कोणत्याही जातीचा असो. संविधानानं तर ते सगळे भेदभाव संपले आहे, पण व्यवहारामध्ये, प्रत्यक्षामध्ये, ते शासकीय व्यवस्थेमध्ये, एकमेकांमध्ये तर बंधुभाव वाढीस लावणे हे खरं तर संविधानाचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून आपण या विषयांची चर्चा करत असतो. एक वेगवेगळे विषय घेऊन संविधानाच्या शाळेच्या माध्यमातून प्रयत्न आहे की ते लोकांपर्यंत विषय जावे. आणि नूरखा पठाण सर, की मी तुमचं खूप मनापासून अभिनंदन करतो. तुमचा खूप अभ्यास आहे. खरं तर शिक्षकांनी छोटे छोटे पुस्तकं लिहावे असं मला सारखं वाटत आलेलं आहे. मी अनेकांशी बोलत असतो. आता मी नागपूर जिल्हा परिषद मध्ये गडचिरोलीच्या जिल्हा परिषद 2 जिल्हा परिषदला मी सीओ होतो. त्यामुळे संविधानाचं प्रिअम्बलवरच एक छोटं पुस्तक लिहिणे, मूलभूत अधिकारावरच लिहिणे, खूप मोठं पुस्तक लिहिण्यापेक्षा छोटं. आणि शाळेमध्ये मुलांना आपलं मनोरंजक पद्धतीने कसं समजून सांगता येईल संविधान, त्याला गोष्टी रूपामध्ये कसं सांगता येईल, अशा पद्धतीचं आपण जर धडे तयार केले, जसे काही आपण गोष्टी रूपामध्ये सांगतो, एक होता राजा वगैरे वगैरे, अशा पद्धतीने. आता ते शिक्षक काही गोष्टी खूप कलात्मक पद्धतीने पण सांगतात, मनोरंजनात्मक सांगतात, गोष्टी रूपातून सांगतात. मग ते समजतं. म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आपण जे कलमातून सांगतो, ते आपल्याला गोष्टी रूपातून कसं सांगता येईल, की मुलांना ते एकदम पटेल, की हो, हे असं असं आहे. कारण ते शेवटी माणसाशी त्या भिडणार आहे, माणसाच्या मनाशी. आणि त्यामुळे मी इथे पण काही शिक्षकांशी बोललो, की तुम्ही असं पुस्तक, असं एक एक शब्द प्रिअम्बलवर तुम्ही त्याच्यावर लिहा, की आपण प्रिअम्बलवरच एक पुस्तक तयार करू शकलो पाहिजे. प्रिअम्बलचे जे काही 9-10 महत्वाचे शब्द आहेत त्याच्यावर एक धडा लिहिलं, की तो आपल्याला 5वी ते 8वी पर्यंतच्या मुलांना ते वाचलं की त्याच्या लक्षात येईल, की हो, हे संविधान आहे. म्हणजे कायद्याची भाषा कमी आणि व्यावहारिक जीवनाशी घडणारी भाषा, त्यामध्ये असं जर काही प्रयत्न करता आला तर फार चांगलं होईल. इतके शिक्षक आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि आपण 2005 पासून शासनाच्या मार्फत 2006 पासून अधिक GR काढून 2013 पासून जर आपण शिक्षकांची जर परीक्षा घेतली संविधानाच्या काही गोष्टीवर, तर किती शिक्षक काना संविधान कळेल, विद्यार्थ्यांचं बाजूला राहू द्या. तर हा एक प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात, की संविधानाकडे बघण्याचा बऱ्याचशा शिक्षकांचा सुद्धा जो दृष्टिकोन आहे, तोच आहे, की जो तुम्ही बोलून दाखवला. काय करायचं म्हणजे संविधानाचे फायदे सगळ्यांना पाहिजे. संविधानाने तुम्हाला निर्माण केलेल्या कायद्यातून सेवा सरती पाहिजे, तुम्हाला सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे, पगारात वाढ पाहिजे, सगळंच मिळालं पाहिजे. पण मग ते संविधान मात्र समजून घ्यायला नको. म्हणजे हे आपली पण संविधानाची बेईमानी आहे. खरं म्हणजे
सुशिक्षित माणसांनी संविधान समजून घेऊन ते लोकांना मध्ये आम्ही शालेय शिक्षण मंत्र्यांकडे आम्ही एक प्रस्ताव दिला होता की हे जसे आता आम्ही संविधानाची शाळा सुरू केली, त्यांना आम्ही असं विनंती केली होती की जसं आपण प्रौढ शिक्षण सुरू केलं होतं गावागावामध्ये साक्षरतेसाठी, म्हणजे किमान अंगठा लावण्यापेक्षा त्याला सही करता आली पाहिजे. तर आपण संविधानाच्या बेसिक गोष्टी ज्या आहेत, ज्या प्रियांबल मध्ये दिल्या आहेत, तेवढंच जर ते शब्दाचे अर्थ आपण गावामध्ये शिक्षकाच्या माध्यमातून, ग्रामसेवक आहेत, सरपंच आहेत, शिकलेले लोक आहेत, आता महिला आहेत, महिला बचत गट आहेत, ह्या सगळ्या यंत्रणा गावामध्ये आहेत. आधीच्या सारखं नाही आहे, लोक वाचू शकतात किंवा एखादं पुस्तकातून वाचून त्याच्यावर चर्चा होऊ शकते. तर असं एक प्रौढ शिक्षणाचे जसे वर्ग सुरू केले तशा पद्धतीची संविधानाची शाळा सुरू करावी म्हणून आम्ही मे 2020 मध्ये आम्ही सरकारकडे प्रस्ताव पण दिला. मध्ये एकदा आमचं बोलणं पण झालं, पण एकूण आता 4 फेब्रुवारी 2013च्या GR प्रमाणे सुद्धा शाळेमध्ये कार्यक्रम चालवले जात नाही. जे जे कार्यक्रम दिले आहे, मला वाटते नुसतं एवढं जरी केलं शिक्षकांनी तर मला वाटते खूप जागृतीचं काम होईल, कारण एवढा मॅन पॉवर आहे. म्हणजे मी नागपूर जिल्हा परिषद मध्ये 14,000 शिक्षक होते. म्हणजे तेव्हा जेव्हा सुरू केलं तर आम्ही 7-8 लाखा विद्यार्थ्यांना रोज आम्ही प्रियांबल वाचायला सुरुवात केली होती. भिंतीवर लिहिलं गेलं होतं, सगळ्या कार्यालयामध्ये ते लावलं गेलं होतं. आज महाराष्ट्रामध्ये 2 कोटीच्या वर विद्यार्थी वाचतात. फक्त वाचणं आणि थांबणं असं नको, ते वाचल्यानंतर मग त्याचा अर्थ पण समजून देण्याची आणि समजण्याची आणि मग त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये ते व्यवहारामध्ये ते वर्तनामध्ये आणण्याची गरज आहे. तर मग आपली ती संविधानाची कमिटमेंट असू शकते काम करण्याची, आणि मग त्याच्यातनं आपण हे बंधुत्वाकडे जाऊ शकतो. राष्ट्र निर्माण, राष्ट्रीय एकता, एकात्मता त्यामध्ये आहे. तर हा असा आम्ही एक प्रयत्न संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून करत असतो. आणि म्हणून संविधान मित्र पण ही एक संकल्पना आम्ही आता पुढे आणलेली आहे. आता आम्ही जो कार्यक्रमाच्या बद्दलच आम्ही एक माहिती सोशल मीडियामध्ये टाकतो, त्याच्यामध्ये एक संविधान मित्र व्हा, त्याला काही फी भरायची गरज नाही. पण ज्याला असं वाटतं की आपण संविधान जागृतीच्या अभियानामध्ये आपण सहभागी झालो पाहिजे, तर ते फॉर्म भरू शकतात. आमची विनंती आहे की फॉर्म भरा, संविधान मित्र व्हा. आपण सगळे मिळून या देशाच्या संविधानाचा आपण जागर करूया, लोकांपर्यंत घेऊ, लोकांना जागृत करू, त्यांना हक्काची जाणीव देऊ, कर्तव्याची पण जाणीव देऊ, आणि स्वतःचं हित, समाजाचं हित आणि राष्ट्र उभारणीमध्ये योगदान देऊ, हा त्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणूनही आम्ही संविधानाची शाळा तशी तर आम्ही ती 2019 मध्ये आम्ही सुरू केली होती ऑफलाईन. कोविडमुळे नंतर ती थांबली, पण मग आम्ही मागच्या वर्षी 1 मे 2021 पासून आम्ही दर शनिवारी आठवड्यातून एकदा ती सुरू केलेली आहे. आज ती 35वी झालेली आहे. तर या संविधानाच्या शाळेत पठाण सर तुम्ही आलात. तसा तुमचा माझा असा वैयक्तिक परिचय नाही, पण तुम्ही संविधान जागृतीचं काम करता. बरेचदा कसं आहे की जी माणसं संविधानानुसार जगतात, मस्त सांगत नाही तर जगतात, तुम्ही त्यापैकी एक आहात. आणि म्हणून मला असं वाटलं की आपण इथे येऊन एक विषय सांगावा, आणि अतिशय सुंदर पद्धतीने सोप्या शब्दात आपण सांगितलं. मी संविधान फाउंडेशनच्या वतीने आपल्या मनापासून आभार मानतो, आणि आपण सगळे मिळून संविधानाचा जागर पुढे करत राहूया अशी अपेक्षा करून आजचा हा 35वा वर्ग इथेच आपण थांबूया. पुढच्या शनिवारी आपण 36व्या वर्गासाठी परत नवीन वक्त्यासह आपण भेटूया. धन्यवाद. जय भीम.